नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचे आपले यूट्यूब चॅनल ABK स्मार्ट स्टडीवर। तर मित्रांनो, आज आपण राज्य राखीव पोलीस बल म्हणजेच गट क्रमांक 5चा म्हणजेच दौंडचा SRPFचा दिनांक 28 मार्च 2018 साली झालेला म्हणजेच सशस्त्र पोलीस शिपाई भरतीचा जो पेपर होता तर तो आज आपण इथे संपूर्ण स्पष्टीकरणासहित पाहणार आहोत। तर या आजच्या व्हिडिओमध्ये आपण या पेपरचे जे 100 प्रश्न आहेत तर हे एकाच व्हिडिओमध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर हे जे 100 प्रश्न आहेत तर तुमच्या येणाऱ्या पोलीस भरती परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त ठरू शकतात, त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा व तुमच्या मित्रांना देखील शेअर करा। चला तर आता वेळ न घालवता आपण आपल्या डायरेक्ट प्रश्नांकडे वळूयात। पाहूयात आजच्या आपल्या राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 5च्या दौंडच्या पेपरमधील प्रश्न पहिला। तर प्रश्न पहिला तुम्ही इथे आता पाहू शकता। तर गणितावर आधारित पहिले सुरुवातीचे महत्त्वाचे असे प्रश्न आहेत। तर प्रश्न क्रमांक 1 मध्ये काय दिलेलं आहे, ताशी 7.2 किलोमीटर वेगाने जाणारी एक आगगाडी 300 मीटर लांबीची आहे, तर ती आगगाडी किती वेळात एका खांबास ओलांडून जाईल। तर इथे आपल्याला त्या गाडीचा ताशी वेग दिलेला आहे आणि त्या आगगाडीची लांबी दिलेली आहे, तर ती एका खांबास किती वेळेत ओलांडून जाईल हे आपल्याला काढायचं आहे। तर कसं काढतो आपण हे, तर गणितात दिल्याप्रमाणे तुम्ही इथे पाहू शकता। तर आपल्याला काय दिलेलं आहे, आगगाडीचा वेग दिलेला आहे 7.2 किलोमीटर प्रति तास। तर ह्याला जर आपण मीटर पर सेकंडमध्ये जर केलं तर 7.2 गुणिले 5 आपण 18 करतो। 18 की 18, 18 चौक 72, पॉईंट असल्यामुळे 0.4 आणि 5 चौक 20 म्हणजे किती आलं, तर हे 20 आलं। म्हणजे 20 मीटर पर सेकंद जो आहे तर ते 7.2 नाही, तिथे थोडं करेक्शन करा, तर तिथे 72 किलोमीटर प्रति तास दिलेलं आहे, तर 7.2 नाही आहे। तर हे झालं 20 मीटर प्रति सेकंद, तो वेग आलेला आहे। आगगाडीची लांबी दिलेली आहे आपल्याला 300 मीटर। तर आपला आता फॉर्म्युला काय असतो, खांबास ओलांडण्यास लागणारा वेळ, वेळ बरोबर काय असतं, अंतर भागिले वेग। अंतर आता किती दिलेलं आहे, 300 मीटर गाडीची लांबी म्हणजे तेच अंतर असणार आहे, आणि वेग किती आहे तर मीटर प्रति सेकंद 20 आहे। म्हणजे 300 भागिले 20 जर केलं तर 0 ला 0 गेले, 2 की 2, 15 दोन्ही 30 म्हणजे किती आलं 15। म्हणजे 15 जे आहे तर ते काय आलं, सेकंदामध्ये वेळ येणार आहे। म्हणजे आपल्याला तोच वेळ काढायचा होता, तर त्या खांबास ओलांडण्यास त्या गाडीला 15 सेकंद लागतील। म्हणजे तर इथे ऑप्शन C3 मध्ये दिलेला आहे तुम्हाला आन्सर 15 सेकंद। तर इथे 7.2 नाही तर 72 किलोमीटर प्रति तास दिलेला आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा। पुढील प्रश्न पाहूयात, प्रश्न क्रमांक 2। दोन संख्यांचे गुणोत्तर 51 आहे व त्यांच्यामधील फरक 90 आहे, तर त्यापैकी लहान संख्या कोणती आहे तर ते आपल्याला शोधायची आहे। तर इथे देखील तुम्ही एक करेक्शन करा। तर इथे PDF मध्ये थोडी खराबी आहे, तर इथे 50 जे आहे तर ते 11 गुणोत्तर दिलेलं आहे, फक्त एवढंच करेक्शन करा। दोन संख्याचे गुणोत्तर 5 11 आहे आणि त्यामधील फरक 90 आहे, तर त्या संख्या आपल्याला शोधायची आहेत। तर आता गणितात दिल्याप्रमाणे तुम्ही इथे पाहू शकता। तर दोन संख्येचे गुणोत्तर 5 11 आहे, त्यांच्यामधील फरक 90 आहे। आता पहिली जर संख्या इथे लहान संख्या आपण मानू, काय मानू, तर ती 5x, म्हणजे पहिली, कारण गुणोत्तर 5 दिलेलं आहे त्याचं, मग 5x ही पहिली संख्या। तो मोठी संख्या काय असणार आहे तर गुणोत्तर 11 आहे, म्हणजे 11x ही मोठी संख्या, म्हणजे आपण x प्रमाणात मानलं। पहिली संख्या 5x व दुसरी 11x। आता दोघांची वजाबाकी म्हणजे फरक दिलेला आहे आपल्याला 90, म्हणजे 11x वजा 5x बरोबर 90 असं आपण म्हणू शकतो। मोठी संख्येमधून लहान संख्या म्हणजे फरक जो आहे तर तो मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा केल्यावरच मिळणार आहे। म्हणजे 11 मधून 5 गेले, राहिले किती 6x, 6x बरोबर 90, म्हणजे x बरोबर काय होणार आहे, 90ला भागाकारात जाईल, 90 भागिले 6 म्हणजे x बरोबर किती आलं, 15 सत्त 90, म्हणजे x ची किंमत किती आली 15। म्हणजे आता आपली लहान संख्या आपल्याला काढायची, लहान संख्या काय 5x आहे, x ची किंमत माहिती आहे 15, म्हणजे 5 गुणिले 15 जर केलं तर किती येते 75, आणि मोठी संख्या काय 11 गुणिले आपल्याला काय करावं लागेल 15 करावं लागेल, म्हणजे मोठी संख्या येते 165 येते। आपल्याला काढायला सांगितलं लहान संख्या, तर ती किती आली 75, म्हणजे आपला आन्सर काय असेल, तर ते ऑप्शन 1 मध्ये दिलेला आहे। तर लहान संख्या जी आहे तर ती 75 असेल। पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 3। एका व्यवहारात झालेल्या 7200 रुपये नफा A, B व C यांनी अनुक्रमे 2 3 4 या प्रमाणात वाटल्यास B चा वाटा किती रुपये असेल। तर कसं सॉल्व्ह करतो आपण हे, तर आता गणितात दिल्याप्रमाणे तुम्ही इथे पाहू शकता। तर आपल्याला काय दिलेला आहे, एकूण नफा दिलेला आहे तिघांमध्ये, तर 7200 रुपये झालेला आहे, आणि तो S, B, C या तिघांमध्ये डिवाइड केलेला आहे, कोणत्या गुणोत्तरात 2 3 4 या गुणोत्तरात डिवाइड केलेला आहे। आता ह्यांची तिघांची जर बेरीज केली गुणोत्तर 4 आणि 7 2 9, म्हणजे एकूण 9x जे आहे तर ते एकूण 7200 नफा आहे। ह्या आपल्याला काय काढायचं आहे, B चा नफा काढायचा, तर B चा वाटा काढायचा आहे। तर B चा वाटा काय असणार, 7200 एकूण नफा गुणवले B चा किती आहे गुणोत्तर 3 आहे, म्हणून 3 भागिले टोटल गुणोत्तराची बेरीज 9, म्हणजे 3/9, 7200 गुणिले 3/9, 9 × 9 = 8,
इथे 72 आणि वरचे 2 शून्य म्हणजे 800 गुणिले 3 किती आलं 2400. म्हणजे आपल्याला बीचा वाटा काढायचा होता तर तो किती आला 2400 आलेला आहे. म्हणजे तर इथे तुम्ही पाहू शकता तर ते ऑप्शन 3 मध्ये दिलेला आहे. तर बीचा जो वाटा आहे तर तो 2400 रुपये असेल. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 4. 3 बहिणींच्या वयांची सरासरी 20 वर्षे असून त्यांचे वय अनुक्रमे 2 3 5 5 या प्रमाणात आहेत. तर सर्वात लहान बहिणीचे 5 वर्षानंतरचे वय आपल्याला काढायचं आहे. तर सुरुवातीला त्या तिघींचे आजचे वय आपल्याला काढावे लागेल. तर आता गणितात दिल्याप्रमाणे तुम्ही इथे पाहू शकता काय दिलेलं आहे. 3 बहिणींच्या वयाची सरासरी दिलेली आहे आपल्याला किती 20 आहे असं दिलेलं आहे. 20 वर्षे दिलेली आहे 3 बहिणींच्या वयाची सरासरी आणि त्यांची वये अनुक्रमे 2 3 5 या प्रमाणात आहेत. म्हणजे हे जर x प्रमाणात मानलं तर पहिल्या बहिणीचं वय 2x, दुसरीचं 3x व तिसरीचं 5x या प्रमाणात आपण मानलं. आता ते सरासरी म्हणजे काय दिलेल्या तिघींच्या वयाची बेरीज भागिले म्हणजे एकूण 3 बरोबर म्हणजे 20 असं आपण लिहू शकतो. म्हणजे 3 बहिणींच्या वयाची बेरीज 2x अधिक 3x अधिक 5x एकूण किती 3 बहिणी आहेत म्हणून भागिले 3 बरोबर किती 20. कारण सरासरी 20 आपल्याला दिलेली आहे. आता 2 आणि 3 5 आणि 5 हे 10x आलं आणि हे 3 इकडे गुणाकारात जाईल. 20 3 किती 60 होईल. 10x बरोबर 60 x बरोबर काय 60 भागिले 10 म्हणजे x ची किंमत आपल्याला मिळाली 6. तर आपल्याला लहान बहिणीचे वय काढायचं आहे. तर आजचं जर वय काढलं लहान बहिणीचं तर किती आहे 2x आहे. 2 गुणिले x ची किंमत 6 म्हणजे किती आजचं वय तिचं लहान बहिणीचं 12 वर्ष आलं. तर आपल्याला काय 5 वर्षानंतर तिचं वय काढायचं आहे किती असेल तर 12 अधिक आपल्याला काय 5 करावं लागेल. म्हणजे 5 वर्षानंतर लहान बहिणीचे वय जे आहे तर ते 17 वर्ष असेल. म्हणजे आपला आन्सर काय असेल तर इथे ऑप्शन 4 मध्ये दिले तुम्ही पाहू शकता. तर 5 वर्षानंतरचे वय किती असणार आहे लहान बहिणीचे 17 वर्ष. पुढील प्रश्न क्रमांक 5. तर इथे काय दिलेलं आहे आपल्याला 1200चे 12% बरोबर 400चे किती टक्के. तर 1200चे 12% म्हणजे 400चे किती टक्के आपल्याला काढायचं आहे. तर आता आपण सुरुवातीला 1200चे 12% बरोबर 400चे 100% असं आपण मानू. तर 400चे किती टक्के तर 100% आपण मानू. 1200चे 12% म्हणजे 1200 गुणिले 12/100 बरोबर 400 गुणिले 1/100 असं आपण म्हणूया. तर आता हे 100 जे आहे तर 100 कट होणार राहणार काय 1200 हे 12 गुणिले 12 किती 14400 आणि हे 400 गुणिले 1 400 x राहणार कारण 100 कट झालं. म्हणजे इथे काय आलं तर 14400 भागिले हे 400 तिकडे भागाकारात जाईल. म्हणजे 2 शून्याला ह्या 2 शून्य गेल्या राहिले काय 144 भागिले 4 म्हणजे 36 चौक 144. x ची किंमत आली आपल्याला किती म्हणजे 36 आली. मग 36% म्हणजे 1200चे 12% बरोबर 400चे 36% असं आपण म्हणू शकतो. म्हणजे आपला आन्सर काय असेल तर इथे ऑप्शन 2 मध्ये दिलेला आहे 1200चे 12% म्हणजे 400चे 36%. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 6. एक वस्तू 2070 रुपयाला विकल्यास 270 रुपये नफा होतो तर शेकडा नफा किती आपल्याला काढायचा आहे. तर आता इथे वस्तूची विक्री किंमत तुम्हाला दिलेली आहे 2070 आणि नफा दिलेला आहे आपल्याला 270. त्यावरून आपल्याला शेकडा नफा काढायचा आहे. तर गणितात दिल्याप्रमाणे तुम्ही इथे पाहू शकता. तर वस्तूची विक्री किंमत आहे 2070 रुपये नफा दिलेला आहे 270 रुपये. तर आपण काय काढावं लागेल आपल्याला आधी खरेदी किंमत काढावी लागेल. खरेदी किंमत बरोबर काय विक्री किंमत वजा नफा. विक्री किंमत माहिती आहे 2070 त्याच्यामधून 270 जर नफा वजा केला तर किती येते 1800 रुपये त्या वस्तूची आपल्याला विक्री किंमत मिळालेली आहे. तर आपल्याला आता शेकडा नफा काढायचा आहे. शेकडा नफा बरोबर काय असतं नफा भागिले खरेदी किंमत गुणिले 100 हे सूत्र असतं. तर नफा माहिती आहे आपल्याला 270 रुपये त्यांनी दिलेला आहे ते आणि खरेदी किंमत आत्ताच आपण काढल्या 1800 गुणिले 100. तर ह्या 2 शून्याला ह्या 2 शून्य कट झाल्या म्हणजे राहिलं काय 270 भागिले 18 18 1 18 उरले 9 वरून घेतले 0 18 पंचे 90 म्हणजे किती आलं 15. शेकडा नफा किती आला इथे 15% येईल. म्हणजे आपला आन्सर काय असेल तर शेकडा नफा जो आहे तर तो 15% असेल. ऑप्शन 3 मध्ये दिले तुम्ही इथे पाहू शकता शेकडा नफा 15%. पुढील प्रश्न क्रमांक 7. तर इथे काय दिले 15,000 रुपये रकमेचे 12 दराने 5 वर्षासाठी सरळ व्याज किती होईल. तर साधं सिंपल सरळ व्याज आपल्याला इथे काढायचं आहे. तर आपल्याला इथे काय दिले मुद्दल दिले इथे दर दिलाय आणि काळ दिलाय. तर त्यावरून आपल्याला सरळ व्याज काढायचं आहे. तर सरळ व्याज म्हणजेच मुद्दल गुणिले दर गुणिले काळ भागिले 100. मुद्दल दिले 15,000 म्हणजे 2 शून्याला 2 शून्य गेल्या 12 काय दिलेला आपल्याला इथे दर दिलाय 12 पंचे 60 60 गुणिले 150 जर केलं तर ते किती येतं 9,000 रुपये येतं. म्हणजे 9,000 रुपये जे आहे तर त्याचं सरळ व्याज असणार आहे. तर ते ऑप्शन 2 मध्ये दिले तुम्ही पाहू शकता तेच आपलं आन्सर असेल. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 8. एका गावची लोकसंख्या 24,000 आहे. दरवर्षी 5%
ने ती वाढते तर 3 वर्षांतर ती किती होईल. तर हे जे गणित आहे तर ते आपण चक्रवाढ व्याज पद्धतीने सोडवतो. तर आता गणितात दिल्याप्रमाणे लिहून घ्यायचं. तर आजची गावची लोकसंख्या आपल्याला दिलेली आहे 24,000. तर दरवर्षी काय होते त्या लोकसंख्येमध्ये 5% जी लोकसंख्या वाढते. तर आता 3 वर्षांतर कितीने त्या लोकसंख्येमध्ये वाढ होईल म्हणजे चक्रवाढ व्याज पद्धत आपण इथे वापरतो. तर इथे आपल्याला पी म्हणजे काय मानायचं 24,000 म्हणजे लोकसंख्या किती 5%ने वाढते आणि किती वर्षांतरची काढायची आहे एन बरोबर 3 वर्षानंतरची काढायची आहे. तर अमाऊंट आपण कशी करतो चक्रवाढ व्याजाची अमाऊंट बरोबर पी कंसात 1 अधिक r/100 त्याचा घातांक जो असतो तर तो n. तर ही अमाऊंट जी असते तर तीच असते 5 वर्षानंतरची लोकसंख्या म्हणजे पी कंसात पी किती आहे 24,000 कंसात 1 अधिक रेट किती आहे 5/100 त्याचा घातांक 3. तर आता ते 5 नंतर तुम्ही इथे हे केलं तर 5 1 5 20 100 आणि 20 1 20 अधिक 1 21/20 त्याचा घातांक 3 येणार म्हणजे आपण हे लहान करून घेतलं. आता 21/20चा क्यूब म्हणून आपण काय करतो इथे 21/20 गुणिले 21/20 गुणिले 21/20 करतो कारण त्याचा क्यूब आहे म्हणून. तर आता इथे 1 2 3 शून्याला ह्या खालच्या 1 2 3 शून्य कट झाल्या आणि हे जर तुम्ही आता डायरेक्ट सॉल्व्ह जर केलं 21 गुणिले 21 गुणिले 21 गुणिले 24 भागिले 2चा घन 8 म्हणजे हे जर सॉल्व्ह केलं तर ते येतं 27,783. तर कॅल्क्युलेशन करत इथे बसत नाही मी डायरेक्ट तुम्हाला कॅल्क्युलेशन करून सांगतो. तर 27,083 जे आहे तर ती जी आहे तर ते याची अमाऊंट येते. तर ती जी अमाऊंट असते ती जी काय असते तर ती लोकसंख्या असते म्हणजे 3 वर्षानंतरची 27,783 त्याचं आपलं आन्सर असेल. तर इथे फक्त तुम्ही एकच लक्षात ठेवा की हे कसं चक्रवाढ व्याज पद्धतीचे आपण अमाऊंट जशी काढतो तर ते त्या पद्धतीने हे काढायचं आहे. तर किती 27,783 ऑप्शन 3 मध्ये दिलेलं आहे तेच आपलं आन्सर असेल. पुढील प्रश्न क्रमांक 9. तुमचे तोंड वायव्येस असल्यास तुमच्या डाव्या हाताला कोणती दिशा येईल. तर आता दिशा आपल्याला माहीत असणे गरजेचं आहे. एकूण किती 8 दिशा असतात ह्या. तर आता आपले तोंड जे आहे तर ते कोणत्या दिशेला आहे तर तुमच्या म्हणजे वायव्येस असल्यास आता वायव्य दिशा कोणती असते तर ही वायव्य दिशा असते. तर इकडे जर आपलं तोंड असेल तर आता तुमच्या डाव्या हाताला तर इकडे तोंड असेल तर डावा हात कुठला आला हा आला. डाव्या हाताला कोणती दिशा येते तुम्हाला इथे पश्चिम दिशा म्हणजे ह्या दिशेला विचारलेलं आहे. तर ही दिशा ती डाव्या हाताची असणार कारण तोंड त्याचं इकडे आहे. मग ही दिशा कोणती असते तर ती नैऋत्य दिशा असते. कोणती नैऋत्य म्हणजे त्याचा डावा हात जो आहे तर तो नैऋत्य दिशेस असणार आहे. ऑप्शन 2 जे आहे तर ते आपलं आन्सर असेल. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 10. एका काटकोन त्रिकोणाचा पाया व उंची अनुक्रमे 20 व 21 सेंटीमीटर आहे. तर त्याच्या कर्णाची लांबी किती आपल्याला काढायची आहे. तर कसं काढतो आपण हे तर आता हा काटकोन त्रिकोण तुम्हाला दिलेला आहे तर त्याचा पाया व उंची तर पाया किती आहे 20 आणि उंची आहे 21. तर आपल्याला त्याचा कर्ण काढायचा. तर म्हणजे आपल्याला काय पायथागोरस प्रमेय वापरायचं. म्हणजे ह्या दोघांच्या वर्गाची बेरीज आपल्याला करायची आहे. दोन्ही बाजूंच्या वर्गाची बेरीज म्हणजे कर्ण वर्ग म्हणजे x वर्ग असतं. तर 21चा वर्ग किती असतो इथे तर 21चा वर्ग असतो 441 आणि 20चा वर्ग असतो 400. या दोघांची जर बेरीज केली तर किती ते 841 आणि 841 कशाचा वर्ग आहे तर तो 29चा आहे. म्हणजे कर्णाची लांबी काय असणार आहे त्या काटकोन त्रिकोणाची तर ती 29 सेंटीमीटर असणार आहे. तर इथे ऑप्शन 2 मध्ये दिले तुम्ही पाहू शकता तेच आपलं आन्सर असेल. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 11. 3 मीटर लांबी 2 मीटर रुंदी व 0.5 मीटर उंची असलेली टाकी भरण्यासाठी किती लिटर पाणी लागेल. तर आता इथे आपल्याला टाकीच्या बाजू दिल्यात लांबी रुंदी आणि उंची दिलेली आहे. तर आपल्याला किती लिटर पाणी लागेल हे काढायचं आहे. तर इथे आपल्याला काय काढावं आहे टाकीचं घनफळ काढावं लागेल. आता घनफळ बरोबर L गुणिले B गुणिले H असतं. L लांबी आहे 3 रुंदी आहे 2 आणि उंची आहे 0.5. यांचा जर गुणाकार केला तर तो किती येतो 3 दुनी 6 6 पंचे 30 म्हणजे 3 येतो. पण हे कशामध्ये येतं मीटर क्यूबमध्ये येतं. तर आपल्याला काय टाकी भरण्याकरता लिटर म्हणजे लिटरमध्ये आपल्याला काढायचं आहे. तर मीटर क्यूबचं लिटर क्यूब करण्यासाठी आपण काय करतो गुणिले 1000 करतो. मग याला जर गुणिले तुम्ही 1000 जर केलं तर किती येतं 3000 येतं. म्हणजे 3000 लिटर जे आहे तर ते टाकी भरण्याकरता पाणी लागणार आहे. तर 3000 जे आहे तर ते तुम्हाला ऑप्शन 1 मध्ये दिलेलं आहे तेच आपलं योग्य आन्सर असेल. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 12. तर इथे काय दिलेलं आहे 0.125 अधिक 0.027 भागिले 0.8 बरोबर किती. तर कसं सॉल्व्ह करतो आपण हे तर आता गणितात दिल्याप्रमाणे तुम्ही इथे पाहू शकता. तर 0.125 अधिक 0.027 भागिले 0.8 इथे जर तुम्ही हे केलं तर आता इथे आपण छेद समान करण्यासाठी काय करतो
तर इथे 1000ने जर गुणलं तर हे 27/800 येतं. 0.125 अधिक हे 27 जर तुम्ही 800 केलं तर ते देखील पॉईंटमध्ये 0.03375 येतं. एवढं हे डायरेक्ट तुम्हाला कॅल्क्युलेशन करून सांगितलेलं आहे. तर 0.15875 हे ॲन्सर पाहिजे, पण इथे ऑप्शनमध्ये तुम्हाला हे ॲन्सर दिलेलं नाही त्यांनी 0.15875. तर इथे त्यांचे काय तर इथे देण्यामध्ये मिस्टेक झाली आहे किंवा ऑप्शन जे आहेत तर ते चुकीचे आहेत. तर आपण आता डायरेक्ट पुढचा प्रश्न पाहूयात. तर त्यांनी याचा ॲन्सर 0.19 दिलेला आहे, कारण 0.19 येतच नाही. तुम्ही देखील कॅल्क्युलेशन करून पाहू शकता. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 13. तर आता इथे काय दिलेलं आहे आपल्याला, सामग्रीचा आपल्याला इथे मध्यक म्हणजे मीडियन काढायचा आहे. तर काय काय दिले सामग्री, 8, 13, 10, 7, 11, 9, 12 या सामग्रीचा मध्यक म्हणजे मीडियन आपण कसा करतो, दिलेल्या संख्येची बेरीज भागिले एकूण संख्या. तर एकूण संख्या किती आहे, त्या एकूण संख्या 6 आहेत आणि दिलेल्या संख्येची बेरीज किती येईल, तर एकूण संख्या 6 नाहीत तर एकूण संख्या किती आहेत, 7 आहेत. आणि दिलेल्या संख्येची बेरीज जर केली तर ती 70 येते आणि 70ला जर 7 न भागलं तर किती येतं, 10. 10 जो आहे तर तो याचा काय असणार, मीडियन म्हणजेच मध्य असणार आहे. 10 कशामध्ये दिले तुम्हाला, ऑप्शन 3 मध्ये दिलेलं आहे, तेच आपलं ॲन्सर असेल. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 14. एका चाकाचा व्यास 35 सेंटीमीटर आहे, तर 3.3 किलोमीटर अंतर पार त्या चाकाने किती फेरी होतील. म्हणजे 3.3 किलोमीटर त्या चाकाला अंतर पार करायचं आहे, तर एकूण त्याचे किती फेरी होतील आपल्याला काढायचं आहे. तर कसं सॉल्व्ह करतो आपण हे, तर आता गणितात दिल्याप्रमाणे तुम्ही इथे पाहू शकता. तर चाकाचा व्यास दिलेला आहे आपल्याला 35 सेंटीमीटर आहे, अंतर किती दिलेलं आहे, तर आपल्याला 3.3 किलोमीटर आपल्याला अंतर जायचं आहे. तर इथे सेंटीमीटरमध्ये आहे, तर त्या किलोमीटरचं आपल्याला काय करावं लागेल, तर इथे आपल्याला सेंटीमीटरमध्ये करावं लागेल. तर परीघ बरोबर काय असतं चाकाचा, 2πr. तर 2 गुणिले 22/7 पायची किंमत असते आणि आर दिलेला आहे आपल्याला, व्यास दिला आहे 35, म्हणजे आर बरोबर 35/2. तर आता इथे जर आपण जर हे केलं तर किती येतं, 109 किती येतं, 95 सेंटीमीटर येतं, किंवा डायरेक्ट तुम्ही हाय असं देखील देऊ शकता. तर हे किती आलं, 109.95 आलं. तर चाकाचे फेरे बरोबर काय असतं, एकूण अंतर भागिले चाकाचा फरक असतो. तर एकूण अंतर किती आहे, 3300 म्हणजे 3300 किलोमीटर आहे. हे 3.3 किलोमीटर दिलेलं आहे. तर त्याचं जर सेंटीमीटरमध्ये केलं तर ते किती येतं, तर पुढे आपल्याला किती, तर एकूण म्हणजे इथे दिले तुम्ही पाहू शकता. तर मीटरचं सेंटीमीटर करताना आपण 100 आणि इथे 1 लाखने गुणावं लागेल आपल्याला. 1 लाखने गुणलं तर पॉईंटचे 5 घरे सरकतील, म्हणजे 33वर 4 शून्य येतील भागिले 109.75 हे आपला परीघ आलेला आहे. याला जर भागलं तर ते 3001.5 समथिंग असं येतं. अप्रॉक्सिमेटली आपण किती घेऊ शकतो त्याला, तर 3000 घेऊ शकतो. 3000 फेरी जे आहे तर 1 किलोमीटर म्हणजे तुम्ही इथे पाहू शकता, तर 1 लाख सेंटीमीटर असतं. तर 3000 फेरी जे आहे तर त्या चाकाला लागणार आहेत. म्हणजे आपला आन्सर काय असेल, तर 3.3 किलोमीटर अंतर पार करण्यासाठी त्या चाकाला एकूण 3000 फेरे पूर्ण करावे लागतील. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 15. खालीलपैकी पूर्ण वर्ग संख्या कोणती. आता सर्व संख्या पॉईंटमध्ये दिलेल्या आहेत. तर लक्षात ठेवा, पॉईंटच्या पुढे एकतर 4 तर संख्या पाहिजेत किंवा पॉईंटच्या पुढे 2, म्हणजे 2, 4 या प्रमाणात पॉईंटच्या पुढे पाहिजेत. तर इथे जर तुम्ही पाहिलं तर पॉईंटच्या पुढे 3 आहेत, तर ही संख्या नसू शकते. तर ते 5 आहेत तर ही नसू शकते. इथे 1 आहे, म्हणजे सममध्ये पाहिजे, सम प्रमाणात. तर इथे जर तुम्ही पाहिलं तर इथे 6.25 म्हणजे पॉईंटच्या पुढे 2 घर आहेत. म्हणजे इथे जर तुम्ही 2.5 गुणवले 2.5 जर केलं तर 25वर किती असतो, 625 असतो. पण 2 घरे इकडे सरकतात म्हणजे 6.25 येतो. म्हणजे 6.25 जे आहे तर दिलेल्या संख्येपैकी पूर्णवर्ग संख्या आहे, तेच आपलं ॲन्सर असेल 6.25. तसेच मित्रांनो, तुम्हाला जर याची PDF फ्रीमध्ये हवी असेल तर आपले टेलिग्राम चॅनलसुद्धा आहे, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल. तिथे तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करून याची फ्रीमध्ये PDF मिळवू शकता. तर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 16. निकटदृष्टिता हा दृष्टिदोष टिंबटिंब भिंगाच्या सहाय्याने सुधारता येतो. तर निकटदृष्टीमध्ये काय असतं, तर आपल्याला जवळचं स्पष्ट दिसतं, आपल्याला जवळचं स्पष्ट दिसतं पण लांबचं जे आहे तर ते आपल्याला स्पष्ट दिसत नसतं, तेव्हा निकटदृष्टीता दूर होतो. तर तो जो आहे तर तो अंतर्वक्र भिंग वापरून आपण दूर करतो, म्हणून ऑप्शन 1 जे आहे तर ते आपलं ॲन्सर असेल. पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक 17. बॉक्साईट या धातुकापासून टिंबटिंब हे खनिज निष्कर्षण केले जाते. तर महत्त्वाचं जे एक खनिज आहे तर कोणतं, ॲल्युमिनियम. बॉक्साईटपासून ॲल्युमिनियम हे खनिज जे आहे तर ते तयार केलं जातं. ऑप्शन 2 जे आहे तर ते आपलं ॲन्सर असेल. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 18. टिंबटिंब ही शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी आहे व त्यातून पित्तरस स्त्रवतो. तर इथे
थोडं करेक्शन करा, पित्तरस दिलेला आहे ते. तर पित्तरस स्त्रवणारी ग्रंथी कोणती आहे तर यकृत. यकृताच्या बाजूला पित्ताशय असतं, त्यामधून ते काय पित्तरस स्त्रवते. म्हणजे शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी आहे यकृत. ऑप्शन 3 मध्ये दिले, त्याचं आपलं आन्सर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 19. पुढीलपैकी कोणती वनस्पती ही परपोषी पोषण करते, म्हणजे दुसऱ्या वनस्पतीवरती अवलंबून असते. तर ऑप्शन दिलेला आहे तर इथे आपल्याला ऑप्शन 1 बाभूळ दिलेला आहे. तर बाभूळ नाही, बांबू नाही, तर गुलमोहर पण नाही. तर कोणता आहे अमरवेल. आंब्याच्या झाडावर तुम्ही पाहिलं असेल अमरवेल, जो की आंब्याच्या जे मुळांवर आहे, म्हणजे आंब्याच्या झाडावर तो येतो व आंब्याची जर सर्व जे आहे तर ते मूलद्रव्य शोषून घेतो. म्हणजे आंब्यावर तो म्हणजे ते स्वतःला म्हणजे आपले पोषण करून घेतो, म्हणून त्याला परपोषी म्हटले जाते अमरवेल. म्हणून ऑप्शन 3 जे आहे तर ते आपलं दिलेल्या प्रश्नाचं आन्सर आहे. तर अमरवेल ही परपोषी पोषण करते. पुढील प्रश्न क्रमांक 20. आवाजाची तीव्रता मोजण्याचे परिमाण. तर आवाज कशामध्ये मोजतो आपण तर डेसिबल यामध्ये मोजतो. ऑप्शन 1 मध्ये दिले, त्याचं आपलं आन्सर असेल. आणि व्होल्टमध्ये व्होल्टेज आपण मोजतो. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 21. बाल्कन प्रदेश हा टिंबटिंब देशाच्या साम्राज्य मोडणारा प्रदेश होता. तर बाल्कनचा जो प्रदेश आहे तर पूर्वी जर तो तुर्कस्तान जो देश आहे आता, तर ह्या तुर्कस्तान देशाचा जो साम्राज्य होतं तर त्यामध्ये मोडणारा हा प्रदेश होता. कोणता बाल्कन प्रदेश. म्हणजे ऑप्शन 3 जे आहे तर ते आपला आन्सर असेल. तुर्कस्तानचा तो एक प्रदेश होता बाल्कन प्रदेश. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 22. राष्ट्रसंघाचे मुख्य कार्यालय स्वित्झर्लंडमधील टिंबटिंब या ठिकाणी होते. तर राष्ट्रसंघ म्हणजे युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन युनोचं मुख्यालय कुठे आहे तर ते स्वित्झर्लंडमधील जिनिव्हा या ठिकाणी आहे. कुठे स्वित्झर्लंडमधील जिनिव्हा या ठिकाणी. म्हणजे ऑप्शन 3 जे आहे तर ते आपले आन्सर असेल. राष्ट्रसंघाचे मुख्य कार्यालय स्वित्झर्लंडमधील जिनिव्हा या ठिकाणी आहे. पुढील प्रश्न क्रमांक 23. भारताने यावर्षी आपल्या अर्थव्यवस्थेचे जागतिकीकरण सुरू केलेले होते. तर आता तुम्हाला माहितीच आहे जागतिकीकरण म्हणजे उदारीकरण हे जे आहे तर ते कधी करण्यात आले होतं 1991चं नवीन जे धोरण होतं तर त्यानुसार भारताने PV नरसिंह राव यांच्या काळामध्ये हे म्हणजे नवीन धोरण स्वीकारलेलं होतं, ज्यामध्ये आपण जागतिकीकरण, उदारीकरण व खाजगीकरण हे तत्व म्हणजे उखाजा ही जी तत्वे आहेत ती स्वीकारली होती 1991 मध्ये. पुढील प्रश्न क्रमांक 24. भारतात टिंबटिंब या प्रकारची लोकशाही आहे. तर ऑप्शन आहेत प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष, अध्यक्षीय, मिश्र. तर अध्यक्षीय वगैरे जे आहे तर ते फ्रान्स, अमेरिका या ठिकाणी आढळते. कोणती अध्यक्षीय. त्याप्रमाणे भारतामध्ये कशी आहे तर ती अप्रत्यक्ष आहे. म्हणजे प्रत्यक्ष जनता त्यामध्ये सहभागी होते का नाही, तर जनतेने निवडून दिले जे प्रतिनिधी आहेत म्हणजे खासदार, आमदार हे प्रतिनिधित्व करतात जनतेचं. म्हणून भारतात कशी आहे तर अप्रत्यक्ष प्रकारची लोकशाही. कोणती अप्रत्यक्ष प्रकारची लोकशाही जी आहे तर ती भारतामध्ये आहे. म्हणून ऑप्शन 2 जे आहे तर ते आपलं आन्सर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 25. 101वी घटनादुरुस्ती ही पुढीलपैकी कोणत्या विषयाशी संबंधित आहे. तर 101वी घटनादुरुस्ती आपल्या GST म्हणजे वस्तू व विक्री सेवा कर गुड्स अँड सर्व्हिस टॅक्सशी संबंधित आहे. तर 2017ला हे पासून हे सुरू झालेलं आहे. तर पहिलं जे स्वीकारणारं राज्य आहे तर ते आसाम आहे. आणि 101वी अमेंडमेंट ॲक्ट आहे ही व कलम 246A मध्ये त्याचा समावेश करण्यात आलेला आहे. तर हे तुम्ही लक्षात ठेवा. तर 101वी घटनादुरुस्ती जी आहे तर ती GST संबंधित आहे, वस्तू व सेवा कर. ऑप्शन 4 जे आहे तर ते आपलं आन्सर असेल. पाहू शकता काय दिलेलं आहे. पंचायत समितीचा कार्यकारी प्रशासकीय अधिकारी पुढीलपैकी कोण असतो. तर पंचायत समितीचा विचारलेला आहे. तर पंचायत समितीचा जो कार्यकारी प्रशासकीय प्रमुख असतो तर त्याला आपण काय म्हणतो BDO म्हणजेच गट विकास अधिकारी म्हणतो. तर गट विकास अधिकारी तो जो आहे तर तो प्रशासकीय अधिकारी देखील असतो, तसेच तिथला तो सचिव देखील म्हणून कार्य करतो पंचायत समितीचा. म्हणून ऑप्शन 3 जे आहे तर ते आपले आन्सर असेल गट विकास अधिकारी. तसेच ग्रामपंचायतीचा कोण असतो ग्रामसेवक असतो. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 27. क्षेत्रफळाच्या दृष्टीने टिंबटिंब हे देशातील सर्वात मोठे राज्य आहे. तर हा सिंपल साधा प्रश्न आहे. तर सर्वात मोठे राज्य कोणतं आहे आपल्या भारतातील तर राजस्थान. तर राजस्थान जे आहे तर ते क्षेत्रफळाच्या दृष्टीने हे सर्वात मोठे राज्य आहे. आणि सर्वात लहान कोणतं आहे क्षेत्रफळाच्या दृष्टीने तर गोवा हे राज्य सर्वात लहान आहे. आणि आपल्या महाराष्ट्राचा कितवा क्रमांक लागतो ते तुम्ही मला कमेंट करून सांगायचं क्षेत्रफळाच्या दृष्टीने. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 28. अष्टविनायकांपैकी टिंबटिंब गणेश मंदिरे ही पुणे जिल्ह्यात आहेत. तर एकूण पुणे जिल्ह्यात जे आहेत तर एकूण किती 5 अष्टविनायकाची जी मंदिरे आहेत 8 पैकी तर ती 5 पुण्यामध्ये आहेत. 2 जे आहेत तर ती रायगड जिल्ह्यात आहेत आणि 1 जे आहे तर ते अहिल्यानगर येथे आहे. म्हणजे एकूण जे आहे तर ते पुण्यामध्ये जास्त आहेत. तर 5 जे आहेत
तर ती अष्टविनायकापैकी क्षेत्रे जी आहेत तर ती तीर्थक्षेत्रे 5 गणेश मंदिरे हे पुणे जिल्ह्यात येतात. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 29. अहमदनगर कल्याण मार्गावर कोणता घाट आहे? म्हणजे आळेफाटा कल्याण आपल्याला माहिती आहे, तर कोणता घाट आढळतो तिथे? तर माळशेज घाट आढळतो. कोणता? माळशेज घाट. तर महत्त्वाचे घाट तुम्ही पाठ करून ठेवा, कारण त्यावर एखादा प्रश्न असण्याची शक्यता आहे. तर ऑप्शन 3 जे आहे तर ते आपलं आन्सर असेल. अहमदनगर कल्याण मार्गावर माळशेज हा घाट आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 30. औरंगाबाद प्रशासकीय विभागात एकूण टिंब जिल्ह्यांचा समावेश आहे. तर औरंगाबाद प्रशासकीय विभाग म्हणजे छत्रपती संभाजीनगर प्रशासकीय विभागात एकूण 8 विभागांचा समावेश म्हणजे 8 जिल्ह्यांचा समावेश आहे आणि सर्वात मोठा विभाग हो मानला जातो. ऑप्शन 2 जे आहे तर ते आपलं आन्सर असेल. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 31. पुणे जिल्ह्यातील भाटघर धरण हे टिंब नदीवर बांधलेले आहे. तर निरेची उपनदी कोणती? वेलवंडी. तर या वेलवंडी नदीवर भाटघर धरण जे आहे तर ते पुणे जिल्ह्यातील हे धरण आहे वेलवंडी या नदीवर. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 32. भारत सरकारने कोणत्या दिवशी चलनातून 500 व 1000 रुपयांच्या नोटा ज्या आहेत तर त्या बंद करण्याचा निर्णय घेतला? म्हणजे नोटा रद्द कधी झालेल्या होत्या? तर कधी झाल्या होत्या? 8 नोव्हेंबर 2016ला. कधी? 8 नोव्हेंबर 2016 ज्या आहेत तर त्या 500 व 1000 रुपयाच्या ज्या नोटा होत्या तर त्या चलनातून बंद करण्याचा निर्णय घेतलेला होता भाजप सरकारने. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 33. डिजिटल क्रांतीपासून दूर राहिलेल्या विद्यार्थ्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी टिंब नावाची ऑनलाईन शिक्षण यंत्रणा उभारण्यात आलेली आहे. तर त्या ऑनलाईन जी शिक्षण यंत्रणा आहे तर तिचं नाव काय आहे? तर स्वयं. ही स्वयं जी योजना आहे तर ती डिजिटल क्रांतीपासून जी मुले दूर राहिलेली आहेत विद्यार्थी तर त्यांना त्या प्रवाहात आणण्यासाठी ही योजना सुरू केलेली आहे स्वयं नावाची. ऑप्शन 1 जे आहे तर ते आपलं आन्सर असेल. पुढील प्रश्न क्रमांक 34. इस्रोने नवीन नकाशा यंत्रणा कोणत्या नावाने विकसित केलेली आहे? तर नकाशा यंत्रणा जी आहे तर ती इस्रोची तर ती भुवन या नावाने आहे. कोणत्या? भुवन या नावाने इस्रोने जे आहे तर इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशनने तर भुवन या नावाने जी नवीन नकाशा यंत्रणा आहे तर ती विकसित केलेली आहे. ऑप्शन 2 जे आहे तर ते आपलं आन्सर असेल. तसेच मित्रांनो तुम्हाला जर याची PDF फ्रीमध्ये हवी असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलसुद्धा आहे. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तिथे तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करून याची PDF फ्रीमध्ये मिळवू शकता. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 35. कृषी क्षेत्रातील पीत क्रांती म्हणजे पिवळी क्रांती म्हणजे टिंब उत्पादनातील वाढ होय. तर पीत क्रांती कशाशी संबंधित आहे? तर ती तेलबिया उत्पादनाशी संबंधित आहे. दूध क्रांती जी आहे तर ते तर ती श्वेत क्रांती म्हणून ओळखली जाते दूध. आणि मत्स्योत्पादन जे आहे तर ती कोणती क्रांती म्हणून ओळखली जाते ते तुम्हाला कमेंट करून सांगायचं आहे. तर झिंगे व कोळंबी उत्पादनासाठी गुलाबी क्रांती म्हणून ओळखली जाते. आणि हिरवी क्रांती जी आहे तर अन्नधान्य उत्पादनाच्या बाबतीत आहे. तर कृषी क्षेत्रातली पीत क्रांती जी आहे तर ती कशाची आहे? तर तेलबिया उत्पादनातील वाढीशी संबंधित आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 36. नीरा नरसिंहपूर हे तीर्थक्षेत्र पुणे जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात येते? तर नीरा नरसिंहपूर जे आहे तर ते तीर्थक्षेत्र पुणे जिल्ह्यातील इंदापूर या तालुक्यामध्ये येते. तर इंदापूर जे आहे तर ते ऑप्शन 4 मध्ये दिलेलं आहे. तेच आपलं आन्सर असेल. पुढील प्रश्न क्रमांक 37. दक्षिण मध्य रेल्वेचे मुख्यालय टिंब या ठिकाणी आहे. तर दक्षिणेचं विचारलं तर ते चेन्नई या ठिकाणी आहे व दक्षिण मध्य जे आहे तर ते कुठे आहे? सिकंदराबाद या ठिकाणी आहे. ऑप्शन 2 जे आहे तर ते आपलं आन्सर असेल. दक्षिण मध्य रेल्वेचे मुख्यालय जे आहे तर ते सिकंदराबाद येथे आहे. आणि मुंबईला 2 आहेत म्हणजे CST मुंबईला आहे व पश्चिम हे चर्चगेट इथे 2 मुख्यालय मुंबईमध्ये येतात. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 38. प्रदूषणमुक्त नद्यांसाठी राष्ट्रीय नदी संरक्षण कार्यक्रमात महाराष्ट्रातील गोदावरी, तापी, कृष्णा, पंचगंगा आणि टिंब या नद्यांचा समावेश आहे. तर गोदावरी, तापी, कृष्णा आणि पंचगंगा यांच्यासहित कोणत्या? पुण्यातील मुळा व मुठा या 2 नद्या. मग या सर्व नद्यांचा जो आहे तर प्रदूषणमुक्त नद्यांमध्ये या राष्ट्रीय नदी संरक्षण कार्यक्रमात सहभाग होतो. कोणत्या? मुळा, मुठा तसेच गोदावरी, तापी, कृष्णा, पंचगंगा. ते ऑप्शन 3 मध्ये दिले तुम्ही पाहू शकता. मुळा व मुठा त्यामध्ये आहेत. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 39. बहुजन समाजाला राजकीय निर्णय प्रक्रियेत सामावून घेण्यासाठी टिंब यांनी 1916 रोजी डेक्कन रयत असोसिएशन ही संस्था स्थापन केली होती. तर कोणी चालू केली होती? तर कोल्हापूर संस्थानामध्ये छत्रपती शाहू महाराज.
तर छत्रपती शाहू महाराजांनी बहुजन समाजाला राजकीय निर्णय प्रक्रियेत सामावून घेण्यासाठी जी आहे तर ती त्यांनी 1916 मध्ये डेक्कन रयत असोसिएशनची संस्था स्थापन केली होती। पुढील प्रश्न पाहूयात, प्रश्न क्रमांक 40। जयपूर फूटचे म्हणजे दिव्यांगासाठीचे कृत्रिम पाय आहे तर त्याचे जनक म्हणून यांना ओळखले जाते। जयपूर फूट म्हणजे काय, पाय, म्हणजे ते जे आहे तर म्हणजे दिव्यांगासाठी ते कृत्रिम पाय जे आहे तर ते बनवले जातात, तर त्याचे जनक म्हणून डॉक्टर प्रमोद शेट्टी यांना ओळखले जाते। तर त्याचे जे प्रमुख आहेत डॉक्टर प्रमोद शेट्टी। ऑप्शन 2 जे आहे तर ते आपलं आन्सर असेल। पुढील प्रश्न पाहूयात, प्रश्न क्रमांक 41। नवीन मराठी वर्णमालेत एकूण टिंब वर्ण आहेत। तर नवीन मराठी वर्णमालेत एकूण किती वर्ण आहेत, तर अगोदर किती होते, अगोदर 48 होते। किती, 48। त्यामध्ये इंग्लिशचे 2 ॲड झाले आणि 2 संयुक्त, म्हणजे असे मिळून एकूण जे आहे तर एकूण 52 जे आहे तर ते नवीन वर्णमालेत वर्ण आहेत। किती, एकूण 52। ऑप्शन 4 मध्ये दिले ते आपलं आन्सर असेल आणि जुन्या वर्णमालेत 48 होते। पुढील प्रश्न पाहूयात, प्रश्न क्रमांक 42। वांग निश्चय म्हणजे वांग निश्चय या शब्दाची संधी सोडवा। तर या संधीचा विग्रह कसा होतो, वाक अधिक निश्चय होतो। काय होतो, वाक। इथे ऑप्शन 2 मध्ये तुम्ही पाहू शकता, वाक अधिक निश्चय असा त्याचा विग्रह होतो वांग निश्चयाचा। ऑप्शन 2 जे आहे तर ते आपलं आन्सर असेल। पुढील प्रश्न पाहूयात, प्रश्न क्रमांक 43। खालीलपैकी भाववाचक नाम ओळखा। तर नाम ओळखायचं आपल्याला, गरीब, श्रीमंत, गरिबी की गंभीर। तर आता ह्या चौघांमध्ये तुम्ही जर पाहिलं तर गरिबी जे आहे तर ते भाववाचक नामामध्ये मोडते, म्हणून ऑप्शन 3 जे आहे तर ते आपलं आन्सर असेल। भाववाचक नाम कोणता यात, तर गरिबी। पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 44। ने, ए, शी हे प्रत्यय खालीलपैकी कोणत्या विभक्तीचे आहेत ते ओळखा। तर ने, ए, शी आणि निशी, ई हे जे आहेत तर ते तृतीय विभक्तीचे प्रत्यय आहेत। तर ऑप्शन 4 मध्ये दिले तुम्ही इथे पाहू शकता, तृतीय विभक्ती ने, ए, शी, निशी, ई हे प्रत्यय तृतीय विभक्तीत असतात। द्वितीयामध्ये स लाते, सला नाते, चतुर्थीमध्ये पण सेमच असतात, स लाते, सला नाते, पंचमीमध्ये ऊन, होन असे प्रत्यय असतात। सप्तमीमध्ये त, इ, आ आणि षष्टीमध्ये चाचीचे हे असं ते लक्षात ठेवा। पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 45। राजा या शब्दाचे सामान्य रूप ओळखा। तर राजाचं काय म्हणतो आपण, राजाला, राजाचा असे जे आहे तर त्यातलं राजा जे आहे तर तेच जे आहे तर त्याचं सामान्य रूप आहे राजाचं। काय, राजाचं सामान्य रूप हे राजाच असतं, म्हणून ऑप्शन 1 जे आहे तर ते आपलं आन्सर असेल। पुढील प्रश्न पाहूयात, प्रश्न क्रमांक 46। आम्ही या सर्वनामाचा प्रकार ओळखा। तर आम्ही हे कसं आहे तर म्हणजे आपण प्रथम पुरुषमध्ये वापरतो, आम्ही, तुम्ही, म्हणजे द्वितीय पुरुषला तुम्ही आणि प्रथम पुरुषला आम्ही किंवा मी वापरतो। म्हणजे आम्ही हा कोणता आहे तर पुरुषवाचक सर्वनामाचा एक प्रकार आहे आम्ही, म्हणून ऑप्शन 4 जे आहे तर ते आपलं आन्सर असेल। आत्मवाचक म्हणजे कोणतं आहे, नीज, त्याप्रमाणे स्वतः हे जे आहे तर ते आत्मवाचकमध्ये मोडतात। दर्शक जे आहे हा, ही, हे म्हणजे एखादी गोष्ट दर्शवण्यासाठी वापरतो, हा, हे, तो, तिथे। प्रश्नार्थक म्हणजे प्रश्न विचारण्यासाठी आपण वापरतो, कोण, काय, कोणास। तर इथे जे आहे तर ते पुरुषवाचक सर्वनाम आहे आम्ही। पुढील प्रश्न पाहूयात, प्रश्न क्रमांक 47। बिकट वाट वहिवाट नसावी या वाक्यातील बिकट या विशेषणाचा प्रकार ओळखा। तर बिकट म्हणजे काय झालं तर ह्या वाटेचा एक प्रकारचा म्हणजे गुण दाखवलेला, वाट कशी आहे तर ती बिकट वाट आहे, म्हणजे हे कसं आहे तर हे एक प्रकारचा गुण दाखवला आहे, म्हणून बिकट जे आहे तर ते कोणत्या प्रकारचा विशेषणाचा आहे तर तो गुण विशेषण आहे, बिकट वाट, म्हणून ऑप्शन 2 जे आहे तर ते आपलं आन्सर असेल। संख्यादर्शक म्हणजे विशेषणमध्ये संख्या वापरलेली असते। धातू साधितमध्ये जा, ये या प्रकारचे मूळ धातूंचा वापर केला असतो धातू साधितमध्ये, आणि नाम साधितमध्ये नामाचा वापर केला जातो, म्हणजे कोल्हापुरी चप्पल असे जे आहेत, म्हणजे रत्नागिरीचा हापूस आंबा, म्हणजे या प्रकारचे जे आहेत तर ते नाम साधितमध्ये मोडतात। तर हे बिकट जे आहे तर ते कोणता आहे, गुण विशेषण आहे। पुढील प्रश्न पाहूयात, प्रश्न क्रमांक 48। त्याने बैलास मारले या वाक्यामधील मारले या क्रियापदाचा प्रकार ओळखायचा आहे। तर मारले, त्याने बैलास मारले, त्याचा मारणारा कोण आहे, तो, मारलेला कोण आहे, बैल, म्हणजे इथे कर्म दिसत आहे आपल्याला। बैल जे आहे तर यामधलं कर्म आहे, मारणारा तो आहे, म्हणजे कर्ता आहे, कर्म आहे, क्रियापद आहे। तर हे कसं झालं तर सकर्मक वाक्य झालं। कसं, सकर्मक हे वाक्य आहे क्रियापदाचा प्रकार, कारण यामध्ये जे आहे तर ते कर्म आढळते, म्हणून आपण याला सकर्मक क्रियापदचा प्रकार म्हणतो। ऑप्शन 2 जे आहे तर ते आपलं आन्सर असेल। पुढील प्रश्न पाहूयात, प्रश्न क्रमांक 49। आता कोठे मला संगीताचा अर्थ कळत आहे
या वाक्यातील काळ ओळखा. तर त्याला आता कळत आहे म्हणजे हे जे आहे तर ते वर्तमान काळात आहे, म्हणजे भूतकाळचे जे आहे तर ते सरळ ऑप्शन 1 कट होईल. तर त्याला संगीताचा अर्थ कळत आहे म्हणजे ही जी आहे तर ती क्रिया कशी अपूर्ण आहे म्हणजे चालू आहे सध्याला, म्हणजे त्याला आपण काय म्हणतो अपूर्ण वर्तमान काळ, म्हणजे वर्तमान काळात आहे म्हणून ती वर्तमान काळ कशी आहे तर कळत आहे म्हणजे त्याला जी आहे ती क्रिया सुरू आहे म्हणून त्याला आपण अपूर्ण वर्तमान काळ म्हणतो. म्हणून आता कोठे मला संगीताचा अर्थ कळत आहे ही जी आहे तर ते अपूर्ण वर्तमान काळाचं उदाहरण असेल. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 50. कृपया उत्तर पाठवावे या क्रियापदाचा अर्थ ओळखा. तर जेव्हा क्रियापदाला वा वे वे या प्रकारचे जे प्रत्यय असतात तर ते कोणतं वाक्य असतं तर ते विद्यार्थी वाक्य असतं, ज्याला वा वे वे हे प्रत्यय असतात. तर हे तुम्ही शॉर्ट ट्रिक लक्षात ठेवा. स्वार्थ क्रियापदामध्ये फक्त आपल्याला काळाचा बोध होतो. आज्ञार्थी वाक्यामध्ये आज्ञा दिलेली असते, त्याप्रमाणे देवाकडे आपण काय म्हणतो प्रार्थना केलेली असते, हे आज्ञार्थी वाक्यामध्ये येतात. आणि संकेतार्थीमध्ये जर तर यांचा वापर. तर प्रश्न क्रमांक 51 तुम्ही इथे पाहू शकता. यश मिळो की न मिळो आम्ही प्रयत्न करणार, यातील की या उभ्यानवी अव्ययाचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे. तर आता यश मिळो की न मिळो म्हणजे की जे कसं अव्यय आहे तर ते एक प्रकारचं विकल्पबोधक उभ्यानवी अव्यय आहे. की किंवा हे जे आहे तर ते वैकल्पिक किंवा विकल्पबोधक त्याला आपण उभ्यानवी अव्यय म्हणतो. म्हणजे यश मिळो किंवा अथवा किंवा की असे जे अव्यय असतात तर त्याला आपण काय म्हणतो तर त्याला आपण विकल्पबोधक उभ्यानवी अव्यय म्हणतो. म्हणजे यश मिळो की न मिळो आम्ही प्रयत्न करणार, तर यातील की जे आहे तर ते विकल्पबोधक आहे. तर ते ऑप्शन 4 मध्ये दिले तुम्ही पाहू शकता. तर संकेतबोधकमध्ये जर तर या शब्दांचा वापर केला, जर तर जरी तरी. परिणामबोधकमध्ये काय असतं तर म्हणजे पहिल्या वाक्याचा परिणाम दुसऱ्यामध्ये दिसतो, म्हणून सबब याकरिता असे जे आहेत तर ते हे परिणामबोधकमध्ये येतात. स्वरूपबोधकमध्ये काय म्हणजे की, पण इथे काय असतं तर पहिल्या वाक्याचं स्वरूप दुसऱ्या वाक्यामध्ये कळतं, तर हे तेव्हा स्वरूपबोधक अव्यय असतात. तर ऑप्शन 4 जे आहे तर ते आपलं आन्सर आहे. की जे आहे तर ते विकल्पबोधक उभ्यानवी अव्यय आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 52. त्याच्या घराचा दरवाजा उघडला, तर ह्यातील प्रयोग आपल्याला ओळखायचा आहे. तर आता त्याच्या घराचा दरवाजा उघडला, उघडणारा कोण आहे तर इथे दिलेच नाही. उघडणारा काय दिलं नाही आणि उघडलेला काय दरवाजा, तर इथे आपल्याला काय दिसतंय म्हणजे उघडणारा त्याच्या घराचा. तर दिलेल्या वाक्यात जे आहे तर कर्ता जो आहे तर इथे दरवाजा दिलेला आहे आणि ते कर्म नाही या वाक्यात. म्हणजे कर्म नाही तर हे कसं असणार आहे अकर्मक असणार आहे, पण कोणतं अकर्मक कर्तरी असणार आहे. तर त्याच्या घराचा दरवाजा उघडला म्हणजे अकर्मक कर्तरी प्रयोगाचं हे उदाहरण आहे. ऑप्शन 2 जे आहे तर ते आपलं आन्सर असेल. त्याच्या घराचा दरवाजा उघडला म्हणून हे अकर्मक कर्तरी याचं म्हणजे हे कर्ता दिलेलं आहे यामध्ये, म्हणून हा कर्तरी आहे पण अकर्मक कर्तरी. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 53. खालील वाक्याचा प्रकार सांगा. तर आता वाक्य काय दिले, वडीलधारी माणसे म्हणतात की प्रत्येकाने आपले कर्तव्य पार पाडावे. तर हे असं आपल्याला इथे वाक्य दिलेलं आहे. तर आता इथे जर तुम्ही पाहिलं तर की आता इथे स्वरूपबोधक उभ्यानवी अव्ययाचं हे वाक्य आहे आणि स्वरूपबोधक उभ्यानवी अव्ययाने जोडलेली वाक्य जी आहे तर ती कशामध्ये मोडतात तर ती मिश्र वाक्यात येतात. म्हणजे वडीलधारी माणसे म्हणतात की म्हणजे हे गौण वाक्य झालं आणि पुढे जे आहे तर ते प्रधान वाक्य झालं. प्रत्येकाने आपले कर्तव्य पार पाडावे म्हणजे पहिल्या वाक्याचं जे स्वरूप आहे तर ते आपल्याला दुसऱ्या वाक्यामध्ये कळत आहे, म्हणून हे स्वरूपबोधक आहे. आणि स्वरूपबोधक उभ्यानवी अव्ययाने जोडलेलं वाक्य कसं असतं मिश्र वाक्य असतं, म्हणून हे मिश्र वाक्याचा प्रकार आहे. ऑप्शन 3 जे आहे तर ते आपलं आन्सर असेल मिश्र वाक्य. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 54. स्वातीने सुंदर कविता म्हटली, या वाक्यातील कर्म ओळखा. तर आता म्हटणारी कोण आहे स्वाती, म्हणजे स्वाती हा कर्ता आहे. तर म्हटलेलं काय आहे तर तिने कविता म्हटलेली आहे आणि कसली कविता म्हणजे सुंदर कविता. तर सुंदर हे विशेषण झालं आणि कविता जी आहे तर वाक्यातील काय असणार आहे कर्म असणार आहे. कविता कशामध्ये ऑप्शन 3 मध्ये दिलेलं आहे. म्हटलेलं काय तिने कविता, म्हणून ऑप्शन 3 जे आहे तर ते आपलं आन्सर असेल कविता हे कर्म आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 55. मुंबईची घरे मात्र लहान कबुतराच्या खुराड्यांसारखी. तर आता इथे सारखी सम समान परिश या प्रकारचे जे शब्द येतात किंवा एखादी तुलना करण्यात येते तर तिथे कोणता अलंकार असतो तर तिथे उपमा हा अलंकार असतो. म्हणजे मुंबईची घरे मात्र लहान कबुतराच्या खुराड्यांसारखी, मग मुंबईच्या घरांची तुलना केलेली आहे कबुतराच्या खुराड्यांप्रमाणे, म्हणून इथे जे सारखी सम समान परी हे जे शब्द येतात तर तिथे उपमा अलंकार होतो, म्हणून ऑप्शन 3 जे आहे तर ते आपलं आन्सर असेल. यमक अलंकार तुम्ही कवितेच्या चरणात शेवटी तुम्ही पाहिलेले आहेत. आणि अनुप्रास अलंकार म्हणजे काय, एकाच अक्षराची पुनरावृत्ती सातून
तेथील नादामुळे जेव्हा वाक्याला सौंदर्य प्राप्त होते तर त्याला आपण अनुप्रास अलंकार म्हणतो. म्हणजे हिरवे हिरवे गाल गालीचे हरित तृणाच्या मखमलीचे, हे जे आहे तर ते अनुप्रास अलंकाराचं उदाहरण आहे. उत्प्रेक्षामध्ये काय म्हणजे कल्पना करणे म्हणजे उत्प्रेक्षा अलंकारात येतं. तर हे जे आहे तर ते कबुतराच्या लहान कोरड्यासारखे, तर हे जे आहे तर ते कशाचं उदाहरण आहे तर ते उपमा अलंकाराचं आहे. पुढे प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 56. सुतो वाच करणे या वाक्य प्रकाराचा समानार्थी वाक्यप्रचार ओळखायचा आहे. तर आता ह्या वाक्यप्रचाराचा आपल्याला समानार्थी वाक्यप्रचार निवडता आहे. ऑप्शन काय दिले तिथे? सोक्ष मोक्ष करणे, सोंग करणे, समझोता करणे की ओनामा करणे. तर सुतो वाच करणे याच्या समानार्थी कोणता आहे तर ओनामा करणे. ऑप्शन 4 मध्ये दिलेलं आहे, त्याचं आपलं आन्सर असेल. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 57. तोंडात तीळ न भिजणे या वाक्यप्रचाराचा अर्थ. तर आता इथे आपल्याला अर्थ शोधायचा आहे. तोंडात तीळ न भिजणे म्हणजे काय? एखादी गुप्त गोष्ट असेल तुमची तर ती कसं आहे तुमच्या पोटात न राहणे किंवा ती गोष्ट जी आहे तर ती मनात न राहणे तर दुसऱ्याला सांगणे. मी गुप्त गोष्ट मनात न राहणे कोणतीच, त्यालाच आपण काय म्हणतो? तोंडात तीळ न भिजणे म्हणतो. म्हणजे त्याच्या मनात कोणतीच गोष्ट राहत नाही, आपण म्हणतो गुप्त गोष्ट, म्हणून त्याला काय म्हणतो? तोंडात तीळ न भिजणे म्हणजे गुप्त गोष्ट मनात न राहणे याचा अर्थ होतो. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 58. शेतकऱ्यांना मिळणारे कर्ज या शब्द समूहाबद्दल योग्य शब्द निवडा. तर आता शेतकऱ्यांना मिळणारे जे कर्ज असतं तर त्याला आपण काय म्हणतो? तगाई म्हणतो. काय म्हणतो? तगाई. म्हणजे शेतकऱ्यांना जे कर्ज दिले जाते त्याला तगाई म्हटली जाते. तर बोनस हा नोकरदार वर्गाला दिला जातो. अनुदान जे आहे त्या संस्थेला दिले जातं. तरी ते शेतकऱ्यांना मिळणारे जे कर्ज आहे तर त्याला आपण तगाई म्हणतो. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 59. आई त्या मुलाला हसवते या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखायचा आहे. तर आता इथे हसवण्याची क्रिया आईकडून होत आहे. म्हणजे करता स्वतः क्रिया करतोय का तर तो मुलगा स्वतः हसतोय का नाही, तर आई त्याला हसवते. तर तेव्हा कोणतं क्रियापद असतं तर तिथे प्रायोजक क्रियापद म्हणतो त्याला. प्रयोजक म्हणजे एखादा करता जो आहे तर तो स्वतः कृती न करता दुसऱ्याकडून करून घेतो, तर त्याला आपण काय म्हणतो? प्रयोजक क्रियापद. आई मुलाला हसवते. ऑप्शन 1 जे आहे तर ते आपलं आन्सर असेल. प्रयोजक क्रियापद. संयुक्त क्रियापदामध्ये काय? 2 क्रियापदाचं एकत्रीकरण केलेलं असतं. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 60. राम लक्ष्मण हा शब्द कोणत्या समासाचे उदाहरण आहे? तर राम लक्ष्मण म्हणजे आपण काय म्हणतो? राम आणि लक्ष्मण. तर हे कसं आहे तर द्वंद्व समासाचं उदाहरण आहे. म्हणजे दोन्ही शब्दांना समान महत्त्वाचा दर्जा आहे, राम आणि लक्ष्मण. आणि इतरेतर द्वंद्व समास आहे हा, कारण इथे आणि व शिवाय याने जे जोडलेला असतो तर त्याला इतरेतर द्वंद्व समास म्हणतो. म्हणजे ते आपल्याला फक्त काय मेन समासाचे प्रकार देत, अव्ययी भाव, तत्पुरुष, द्वंद्व आणि बहुव्रीही. तर इथे द्वंद्व समासाचे ते उदाहरण आहे. तर इथे जर तुम्ही पाहिलं तर अव्ययी भावमध्ये काय असतं तर पहिले पद महत्त्वाचे असतं, तत्पुरुषमध्ये दुसरे पद, आणि बहुव्रीहीमध्ये काय तर दोन्हीही पदे महत्त्वाची नसून तिसऱ्याच पदाचा तिथे बोध होतो. आणि द्वंद्व समासामध्ये दोन्ही पदांना समान दर्जा दिलेला असतो. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 61. किडूक मिडूक हा मराठीत आलेला परप्रांतीय शब्द कोणत्या प्रांतातून आलेला आहे? तर किडूक मिडूक हा जो शब्द आहे तर तो कोणत्या भाषेतून आलेला आहे तर तो तेलुगू या भाषेतून आलेला आहे, जो की आपल्या मराठीमध्ये आलेला आहे. किडूक मिडूक हा शब्द तर तो तेलुगू या भाषेमधून आलेला आहे. तर चिल्ली पिल्ली सार मट्टा असे शब्द आहेत तर ते तमिळ भाषेतून आलेले आहेत. आणि रिकाम टेकडा त्याप्रमाणे दलाल हे जे आहेत तर ते गुजराती भाषेतील शब्द आहेत. आणि कानडी भाषेतील अक्का, अण्णा, ताई, अडकिता असे शब्द आहेत तर ते कानडी भाषेतून आलेले आहेत. तर किडूक मिडूक जो आहे तर तो कोणत्या तेलुगू भाषेतील शब्द आहे? ऑप्शन 2 जे आहे तर ते आपला आन्सर असेल तेलुगू. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 62. कवितेचा चरण म्हणत असताना आपण मध्येच काही अक्षरानंतर थांबतो, या थांबण्याच्या जागेला काय म्हणतात? म्हणजे कविता म्हणता एखादं चरण म्हणत असताना आपण मध्येच जर थांबतो तर त्याला आपण काय म्हणतो? यती असे म्हणतो. म्हणजे जिथे आपण स्टॉप घेतो कविता म्हणत असताना, चरण म्हणत असताना आपण मध्येच काय अक्षरानंतर थांबतो त्याला आपण काय म्हणतो? यती असे म्हणतो. ऑप्शन 3 मध्ये दिले त्याचं आपलं आन्सर असेल. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 63. तसे मित्रांनो तुम्हाला जर याची PDF फ्रीमध्ये हवी असेल तर आपले टेलिग्राम चॅनल सुद्धा आहे, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तिथे तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करून याची PDF फ्रीमध्ये मिळवू शकता. तर प्रश्न क्रमांक 63. बोलता बोलता विचार मालिका तुटल्यास लेखनामध्ये कोणता विरामचिन्हाचा वापर करतात? तर कोणतं विरामचिन्ह वापरतो? समजा आता तुम्ही एक शब्द लिहिता, इथे लिहून झालाय तर मध्ये शब्द तुमचा तो संपला तर मध्ये तुम्ही काय करता? रेष मारता आणि परत तो शब्द आहे तो खाली लिहिता.
म्हणजे ह्याला आपण काय म्हणतो, बोलता बोलता विचार मार्ग तुटल्यास, म्हणजे आपण मध्ये रेष देऊन पुढचा शब्द लिहितो तर त्याला आपण काय म्हणतो, अपसरण चिन्ह म्हणतो. काय म्हणतो, अपसरण चिन्ह. विकल्प चिन्ह जे आहे तर ते विकल्प दाखवण्यासाठी आपण वापरतो. आणि लोप चिन्ह जे आहे तर ते कशासाठी वापरतो हे तुम्हाला कमेंट करून सांगायचं आहे. पुढे प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 64. अभिनिवेश या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. तर अभिनिवेश त्याचा समानार्थी अर्थ काय होतो, तर जोर देणे एखाद्या गोष्टीवर. म्हणजे अभिनिवेश म्हणजे काय, तर जोर. जोर जो आहे तर त्याचा समानार्थी शब्द येईल. अभिनिवेश म्हणजे जोर. ऑप्शन 2 जे आहे तर ते आपलं आन्सर असेल. पुढे प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 65. हे कोण बोलले बोला, राजहंस माझा निजला. या वाक्याचा रस ओळखा. तर हे कोण बोलले बोला, तर राजहंस माझा निजला. तर इथे तुम्हाला काय करुण भाव दिसत आहे या वाक्यामध्ये. कोणता, करुण भाव. म्हणजे हे कोण बोलले बोला, राजहंस माझा निजला. म्हणजे हे कसं आहे, तर हे तर करुण भाव दिसतो म्हणून हे करुण रसाचा प्रकार आहे. तर रौद्र रूपमध्ये दिसत नाही, आता वीर रस दिसत नाही, अद्भुत दिसत नाही, पण करुण रस दिसत आहे. पुढील प्रश्न पाहत. प्रश्न क्रमांक 66. तर बुद्धिमत्तेवरील आधारित हा प्रश्न आहे. तर इथे अक्षर मालिका दिलेली आहे. ACFJO. ए नंतर बी कट करून सी घेतलेला आहे. सी नंतर DE 2 शब्द कट करून F घेतलेला आहे. म्हणजे इथे एक शब्दाचा फरक आहे, इथे 2. F नंतर GHI इथे 3 शब्दाचा फरक आहे. नंतर J घेतलेला आहे. J नंतर IJKL असे 4 शब्द कट करून, J नंतर KLMN असे 4 कट करून पुढचा O घेतलेला आहे. आता O नंतर प्लस काय करावं लागेल, आपल्याला 5 शब्द कट करावे लागतील. PQRST हे 5 शब्द कट झाले आणि पुढे काय येणार आहे, U. म्हणजे प्रश्नचिन्हाच्या जागी काय यायला पाहिजे, U हा शब्द यायला पाहिजे. तर इथे U कशामध्ये दिसतोय तुम्हाला, ऑप्शन इथे 4 मध्ये दिसत आहे. म्हणजे दिलेल्या प्रश्नाचे आन्सर काय असेल तर U. पुढील प्रश्न पाहूया. तर असाच आहे अक्षर मालिकेवर आधारित. तर इथे काय दिलेलं आहे, CHM साठी DFP. तर कशासाठी HJT येतं आहे. तर आता इथे जर तुम्ही जर पाहिलं तर ते इकडे जर तुम्ही उजवीकडून जर पाहिलं तर D नंतर काय, डीच्या अगोदर C असतो, त्यानंतर FGH म्हणजे काय, H नंतर काय असतं G नंतर H, मग F नंतर काय असतं G आणि H. मग इथे 2 ने पुढे गेलेला आहे. मग इथे उलटा तुम्ही पाहू शकता, इथे D+1 म्हणजे इथे वजा 1 झालेला आहे आणि इथे काय झालेलं आहे, F नंतर काय +2 झालेला आहे. आणि इथे जर तुम्ही पाहिला तर PM. आता P आणि M मध्ये काय फरक आहे, NOP. इथे काय झालेलं आहे, आता इथे मायनस झालेला आहे M मधून NOP, सॉरी प्लस झालेला आहे. प्लस किती, 3 झालेला आहे. तर त्याप्रमाणे HJT साठी काय आहे, तर आता Hच्या अगोदर काय असतं, तर G असतं. तर सुरुवात याची G ने होणार आहे. तर हा शब्द तर कट झाला. तर मधल्या इथं काय J आहे, तर J प्लस आपल्याला काय 2 करावं लागेल. JKL म्हणजे नंतरचा शब्द काय असणार आहे, G नंतर L असणार आहे. म्हणजे GL आला, म्हणजे हा देखील पर्याय कट झाला. म्हणजे G आला नंतर L आला. आता T नंतर काय UV. टी मधून आपल्याला -3 करायचं आहे. -3 केलं तर काय येतं, Q येतं. म्हणजे GL आणि Q हे जे आहे तर ते शब्द आहे तर ते HJITच्या अगोदर येणार. म्हणजे GLQ साठी HJT येणार आहे. तर GLQ इथे तुम्हाला कुठे दिसत आहे, तर इथे ऑप्शन 4 मध्ये आपल्याला दिसत आहे. तर ते HJT हे कशासाठी, GLQ साठी HJT येणार आहे. म्हणजे इथे ॲनॉलॉजीवरती आधारित यांचा जसा संबंध आहे, तर इथे HJTचा कशाशी संबंध येतो, तर GLQशी येतो. म्हणून ऑप्शन 4 जे आहे तर ते आपलं आन्सर असेल. पुढील प्रश्न. तर आता इथे मिक्स मालिका दिलेली आहे, म्हणजे अक्षर आणि अंक मालिका. तर इथे 23 साठी D आणि I दिलेला आहे. तर कशासाठी PYA. तर आता इथे जर तुम्ही पाहिलं तर आता DI साठी, आता इथे D किती नंबरला असतं, 4 आणि I किती नंबरला असतं, तर 9 नंबरला असतं. तर 4चं वर्गमूळ किती, 2. 9चं वर्गमूळ किती, 3. म्हणजे इथे 23 घेतलेलं आहे DI साठी. त्याप्रमाणे P आणि Y. तर P किती नंबरला असतं, तर P 16 नंबरला असतं आणि Y किती नंबरला असतं, 25 नंबरला असतं. 16चं वर्गमूळ 4 आणि 25चं वर्गमूळ काय असणार आहे, 5. म्हणजे 45 जे आहे तर ते PY साठी येणार आहे. तर 85 ते ऑप्शन 3 मध्ये दिसत आहे तुम्हाला, तेच आपलं आन्सर असेल. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 69. तर इथे आता अक्षर मालिका दिलेली आहे आपल्याला. तर काय दिलेली आहे, तर इथे 5, 6, 7 नंतर 12 परत 9, 18, 11, 24. तर पुढे काय येईल ते आपल्याला शोधायचं आहे. तर आता इथे काय केलेलं आहे, 5 + 2 7, 7 + 2 9, 9 + 2 11, 11 + 2 इथे
प्रश्नचिन्हा जागी 13 आलं पाहिजे. तर आता इथे काय केले 6 + 6 12, 12 + 6 18, 18 + 6 24, 24 + 6 किती 30. पण इथे आपल्याला एकच संख्या काढायची आहे पहिली प्रश्नचिन्ह जागची. तर ती कोणती येणार आहे तर ती 13 येणार आहे. म्हणून ऑप्शन 3 जे आहे तर ते आपलं आन्सर असेल. आणि पुढची जर काढायला सांगितली असती तर ती 30 आली असते. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 70. तर आता इथे अंकाची ॲनॉलॉजी दिलेली आहे आपल्याला. जर 67 साठी 21 तर 89 साठी काय यायला पाहिजे. तर आता इथे 67 म्हणजे इथे काय केले 6 × 7 केलेलं आहे. 6 × 7 किती 42 आणि 42ला भागिले 2 केलेलं आहे. किती येतं 21. म्हणजे 67ला इथे 21 घेतलेलं आहे. त्याप्रमाणे 8 × 9 किती 8 × 9 बरोबर किती 72 आणि 72 भागिले 2 जर केलं तर किती येतं 36 येतं. तर 36 इथे कशामध्ये दिले तर ऑप्शन 2 मध्ये दिलेला आहे. म्हणजे 89 साठी इथे 36 येईल ऑप्शन 2. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 71. हा देखील आता इथे कोड्यासारखाच प्रश्न आहे. तर ते आपल्याला काय दिलेलं आहे 2 4 16 3 9 81 4 16 काय. तर इथे 2चा वर्ग 4, 4चा वर्ग 16, 3चा वर्ग 9, 9चा वर्ग 81, 4चा वर्ग 16, 16चा वर्ग किती 256. तर आता 256 कशामध्ये दिले इथे आपल्याला ऑप्शन 2 मध्ये दिलेला आहे. म्हणजे प्रश्नचिन्हा जागी काय आलं पाहिजे 256. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 72. तर आता इथे काय दिले एका सांकेतिक भाषेत DECEIVE डिसिव्ह हा शब्द IJHJNAJ असा लिहिला जातो. तर त्याच भाषेत TRIUMPH हा शब्द कसा लिहिला जाईल. तर आता गणितात दिल्याप्रमाणे तुम्ही पाहू शकता. तर डिसिव्ह हा शब्द यासाठी IJHJNAJ दिलेला आहे. तर इथे जर तुम्ही पाहिलं तर D+5 केलेला आहे. D+5 जर केलं तर कोणता I हा शब्द येतो. त्याप्रमाणे E+5 केलेला आहे. E+5 केलं का कोणता येतो J येतो. त्याप्रमाणे C इथे काय केलेलं आहे 5 केलेलं आहे. म्हणजे प्रत्येकात 5 5 5 ॲड करत गेलेला आहे. C+5 जर केलं तर काय येतं H येतं. त्याप्रमाणे E 5 नंबरला असतो तर 5 + 5 10, 10 नंबरला काय असतो E साठी इथे काय घेतलेलं आहे तर इथे J घेतलेला आहे. त्याप्रमाणे इथे I साठी काय घेतलेलं आहे I 9 नंबरला असतो. 9 × 5 14 म्हणजे 14ला I ला N आणि V +5 V STUV WXYZ आणि A WXYZ A V+5 केलं का A येतं आणि E+5 केलं का J येतं. म्हणजे ते +5 केलेलं आहे. तर आपल्याला TRIUMPH साठी काढायचं आहे. तर T+5 जर केलं तर T नंतर काय असतं UVWXY म्हणजे इथे काय आलं पाहिजे T साठी Y. त्याप्रमाणे R STUVW म्हणजे W आलं. I ला काय येतं आत्ताच आपण पाहिले I 9 नंबरला आहे. 9 + 5 14 नंबरचं N येतं. त्याप्रमाणे U VWXYZ म्हणजे U साठी Z येणार. त्याप्रमाणे M NOPQ आणि R +5 केलं का R येतं आणि P QRSTU म्हणजे P साठी काय यायला पाहिजे U यायला पाहिजे आणि H IJKLM म्हणजे H साठी M येणार. म्हणजे ते +5 करत गेलेलं आहे. म्हणजे आन्सर काय आलं आपलं YWNZRUM. तर YWNZRUM तर इथे ऑप्शन 1 मध्ये दिलेलं आहे YWNZRUM. तर इथे थोडी प्रिंटिंग मिस्टेक आहे ते T टाईप झाले. तर YWNZRUM ऑप्शन 1 जे आहे तर ते आपलं आन्सर असेल TRIUMPH साठी. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 73. काय दिलेलं आहे जर डॉक्टर DOCTRR तर आता इथे RR डबल आहे. DOCTRR साठी काय दिलेलं आहे 13 दिलेलं आहे. BIG साठी 6 दिलेलं आहे. तर हेल्थ साठी काय आपल्याला काढायचं आहे. तर इथे जर तुम्ही पाहिलं तर आता इथे जर तुम्ही पाहिलं DOCTRR D किती नंबरला असतं 4 नंबरला असतं. O किती नंबरला असतं 15 नंबरला असतं. त्याप्रमाणे C किती नंबरला असतं 3 नंबरला असतं. T किती आहे 20 नंबरला आणि R जे आहे तर किती नंबरला आहे तर ते म्हणजे किती 18 नंबरला आहे. RST म्हणजे 18 नंबरला R जे +18 ह्या जर सर्वांची बेरीज केली तर ती किती येते 78 येते. तर एकूण बेरीज किती आली या सर्वांची DOCTRR या अक्षरांची 78 आली आणि एकूण किती शब्द आहेत हे 6 आहेत. म्हणजे 78ला हे 6 शब्द म्हणजे 6 ने भागले बरोबर किती येतं 13 × 78 म्हणजे असं 13 आलेलं आहे. त्याप्रमाणे आता 2 नंबरमध्ये दिले तुम्ही इथे पाहू शकता. तर BIG B 2 आहे. I किती नंबरला असतं 9 नंबरला आणि G जे आहे तर ते 7 नंबरला असतं. म्हणजे 7 आणि 9 16 16 आणि 2 किती 18 म्हणजे 18 आणि शब्द किती आहेत ते 3 आहेत. म्हणजे 18 भागिले 3 किती येतं
तर 6 येतं, म्हणजे ते बिगसाठी 6 आलेलं आहे. तर आपल्याला हेल्थसाठी काय आहे ते काढायचं आहे. तर एच किती नंबरला असतं, तर एच 8 नंबरला. ई किती नंबरला असतं, 5 नंबरला. त्याप्रमाणे ए 1 नंबरला असतं. एल जे आहे तर ते 11 नंबरला असतं. टी जे आहे तर ते 20 नंबरला असतं. आणि एच जे आहे तर ते किती नंबरला असतं, तर ते 8 नंबरला असतं. यांची जर बेरीज केली तुम्ही तर इथे फक्त एकच करेक्शन करा. इथे एल जे आहे तर ते 12 नंबरला असतं. या सर्वांची जर तुम्ही बेरीज केली तर 8 आणि 5 13 आणि 1 14. 14 आणि 12 किती, 28. 28 आणि 20 48. आणि 48 आणि 8 किती, 56. म्हणजे 56 भागिले इथे किती आहे, तर इथे तर थोडं करेक्शन करा. यांची जी बेरीज जी आहे तर ती 54 येते. म्हणजे इथे 8 आणि 5 13 आणि 1 14. 14 आणि 12 26. 26 आणि 20 46. 46 आणि 8 54. 54 बेरीज येते. म्हणजे 54 बेरीज आहे. आणि शब्द किती आहेत, तर 6 आहेत. 54 भागिले जर तुम्ही 6 केलं, 6 1 6 6 9 54. म्हणजे हेल्थसाठी काय यायला पाहिजे, 9 यायला पाहिजे. तर इथे 9 ऑप्शन 3 मध्ये दिले, तेच आपलं ॲन्सर असेल. पुढील प्रश्न पाहूयात. तर आता इथे युनिट कन्व्हर्जन दिलेलं आहे आपल्याला. काय दिलेलं आहे, पुढील परिमाणांचा योग्य क्रम लावल्यास मधोमध कोणते परिमाण येईल. तर आपल्याला कोणकोणती परिमाणे दिलेत, डेकामीटर दिले, डेसिमीटर दिले, हेक्टोमीटर दिले, मीटर दिले, किलोमीटर दिले. तर असे प्रश्न तुम्हाला विचारले जातात. तर आता मी म्हणजे एकदम डिटेलमध्ये आपण पाहूयात की कोणत्या शब्दासाठी म्हणजे कन्व्हर्जन काय आहे. सर्वांचं मीटरमध्ये कन्व्हर्जन तुम्ही लक्षात ठेवा. तर तुम्ही इथे पाहू शकता. तर बघा, 1 डेकामीटर बरोबर किती मीटर असतं, तर 10 मीटर असतं. तर हे तुम्ही लक्षातच ठेवा किंवा लिहून घ्या किंवा स्क्रीनशॉट काढा. 1 डेसिमीटर बरोबर 1/10 मीटर असतं. 1 हेक्टोमीटर बरोबर 100 मीटर असतं. 1 किलोमीटर बरोबर 1000 मीटर असतं. तर हे तुम्ही युनिट कन्व्हर्जन संपूर्ण मीटरमध्ये लक्षात ठेवा. तर आपल्याला मग इथे जर तुम्ही पाहिलं तर सर्वात लहान काय दिसते तुम्हाला, डेसिमीटर दिसत आहे. मग डेसी नंबर मीटर 1 नंबर लिहिला आपण. त्यानंतर जर तुम्ही पाहिलं तर मीटर दिसत आहे. त्यानंतर मीटर. त्यानंतर काय आहे, डेकामीटर. कारण 1 डेकामीटर म्हणून 10 मीटर असतं, म्हणून डेकामीटर 3 नंबरला आलं. त्यानंतर हेक्टोमीटर म्हणजे काय, 100 मीटर. तर हे हेक्टोमीटर 4 नंबरला आणि 1000 मीटर म्हणजे 1 किलोमीटर हे 5 नंबरला. तर मध्ये काय येतं तुम्हाला इथे, डेकामीटर दिसत आहे. तेच आपलं ॲन्सर असेल. तर मधोमध कोणतं युनिट होतं हे आपल्याला विचार. तर इथे मधोमध जे आहे तर ते काय येणार आहे, डेकामीटर येणार आहे. डेकामीटर इथे ऑप्शन 4 मध्ये दिलेलं आहे. तेच आपलं ॲन्सर असेल. पुढे प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 75. वर्णाक्षरांना जसे शब्द ॲनॉलॉजी दिलेली आहे. वर्णाक्षरे पासून शब्द बनतो, तर शब्दांपासून काय बनतं. तर आता वर्णाक्षरापासून जसे शब्द बनतात तसे शब्दांपासून काय बनतं, वाक्य बनतं. म्हणून ऑप्शन 3 जे आहे तर ते आपलं ॲन्सर असणार आहे. तर मित्रांनो, आता तर तुम्ही इथे पाहू शकता काय दिलेलं आहे, पुढे दिलेला शब्दगट कोणत्या वेन आकृतीशी संबंधित आहे. तर आता इथे वेन आकृती संबंधित आपल्याला गट निवडायचा आहे. तर गट काय दिलेला आहे इथे, ज्वारी, तांदूळ आणि तृणधान्य. तर असा गट दिलेला आहे. तर आता इथे जर तुम्ही पाहिलं तर ज्वारी आणि तांदूळ हे काय, तर तृणधान्य आहेत. म्हणजे असे हे जर म्हणलं तृणधान्य तर त्याच्यामध्ये काय, ज्वारी आणि तांदूळ वेगवेगळे तृणधान्य येतात. म्हणजे इथे या प्रकारची अशी वेन डायग्राम तयार होते. तर या प्रकारची वेन डायग्राम कशामध्ये दिली आहे, तर इथे तुम्ही पाहिलं तर 1 2 3 तर ऑप्शन 4 मध्ये दिलेला आहे. तर या प्रकारची वेन डायग्राम येणार आहे कशासाठी, तृणधान्य ज्यामध्ये ज्वारी व तांदूळ. ऑप्शन 4 जे आहे तर ते आपलं ॲन्सर असणार आहे. पुढील तर असाच प्रश्न आहे. पुढे काय दिलेला आहे, पुढील आकृतीचे निरीक्षण करून पर्यायातून उत्तरे आता आपल्याला इथे निवडायचे आहेत. तर याप्रमाणे इथे तुम्हाला आकृती दिली आहे. तर आपण इथे झूम करून पाहूयात मोठी डायग्राम. तर या प्रकारची आपल्याला इथे आकृती दिलेली आहे. तर आता ही जी डायग्राम दिली आहे तर याचे स्पष्टीकरण ते म्हणजे PDF मध्ये दिलेलं नाही. तर आता PDF थोडी खराब आहे. तर यामध्ये एक्सप्लेनेशन आता आपण इथे डायरेक्ट इथे प्रश्न दिलेले आहेत. तर याचं इथे कशाबद्दल काय माहिती दिली आहे तर इथे दिलेलं नाही. त्यामुळे आपण डायरेक्ट आता पुढचे प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 79. कारण याबद्दल काय आहे त्यांचं डिटेल दिलेलंच नाही. तर प्रश्न क्रमांक 79 आपण पाहूयात. काय दिलेलं आहे इथे, तर आज सरिता ही रेखापेक्षा 15 वर्षांनी मोठी आहे. म्हणजे आजचं सरिताचं जे वय आहे तर ते रेखापेक्षा 15 वर्षांनी जास्त आहे. 6 वर्षानंतर त्यांच्या वयाची बेरीज 33 वर्ष होते. तर सरिताचे आजचे वय किती आपल्याला काढायचे आहे. तर कसं सॉल्व्ह करतो आपण, तर गणितात दिल्याप्रमाणे तुम्ही इथे पाहू शकता. आपल्याला काय दिले, सरिता ही रेखापेक्षा 15 वर्षांनी इथे मोठी आहे दिलेलं आहे. तर आता इथे काय करायचं, रेखाचं वय आपण x मानायचं. रेखाचं जर वय x असेल तर सरिता काय रेखापेक्षा 15 वर्षांनी मोठी आहे. म्हणजे x + 15 हे कोणाचं वय होणार आहे, तर ते सरिताचं वय होणार आहे. म्हणजे रेखाचं वय हे आपण x मानलं, तिच्यापेक्षा 15 वर्षांनी मोठी म्हणजे सरिताचं वय x + 15 आहे.
6 वर्षानंतर त्यांच्या वयाची बेरीज 33 वर्ष होते. तर आता 6 वर्षानंतर हिचं वय काय होणार आहे, 1 अधिक 6 होणार आहे. आणि हिचं वय काय होणार आहे, 1 अधिक 15 अधिक 6 म्हणजे काय होणार आहे, 1 अधिक 21. आणि ह्या दोघींच्या वयाची मिळून म्हणजे 1 अधिक 6 आणि 1 अधिक 21 किती आहे, तर ते 33 येतं. म्हणजे 1 अधिक 6 अधिक 1 अधिक 21 बरोबर किती होतं आहे, तर ते 33 होत आहे दोघांच्या वयाची बेरीज. तर आता x आणि x काय, 2x आणि हे 21 आणि 6 किती, तर ते 27 होतात. तर 27 जे आहे तर इकडे अधिक 27 आहेत, तिकडे गेल्यावर ते 33 मधून काय होणार, वजा 27 होतील. मग 33 मधून 27 गेले, राहिले किती, तर 6. म्हणजे 2x बरोबर 6. मग x बरोबर काय, ह्या 6ला भागाकारात जाणार, x बरोबर काय येणार, 3 येणार. म्हणजे आपल्याला x ही किंमत मिळाली 3. म्हणजे x हे कोणाचं वय आहे, तर ते आपण मानलेलं आहे, तर ते म्हणजे सरिताचं वय आपण मानलेलं आहे. म्हणजे रेखाचं वय आपण x मानलेलं आहे, तर ते किती, 3 आलं. तिच्यापेक्षा कोण, म्हणजे सरिताचं वय काय असणार, तिच्यापेक्षा 15ने जास्त. म्हणजे 3 अधिक किती, 15 म्हणजे किती येईल, तर किती येतं, 3 अधिक 15 तर ते 18 येतं. म्हणजे आज ही सरिता ही रेखापेक्षा 15 वर्षांनी मोठी आहे. 6 वर्षानंतर त्यांच्या वयाची बेरीज 33 वर्ष होती. तर सरिताचे जे आजचे वय आहे तर ते काय, म्हणजे सरिताचं आजचं वय आपल्याला काढायचं आहे. तर सरिता काय रेखापेक्षा 15 वर्षांनी मोठे आहे, रेखाचं वय 3 आलंय. मग त्यामध्ये जर 3 ॲड केलं 15 मध्ये तर ते किती येतं, 18 वर्ष. तर ते ऑप्शन 3 मध्ये दिलेलं आहे. तर ती थोडी प्रिंटिंग मिस्टेक झालेली आहे. तर किती, 18 वर्ष हे कोणाचं वय असणार आहे, तर ते सरिताचं आजचं वय असेल. पुढील प्रश्न पाहूयात, प्रश्न क्रमांक 80. जर दक्षिण दिशा आग्नेय झाली तर नैऋत्य दिशेस कोणती दिशा येईल. तर आता याप्रमाणे तुम्ही इथे 8 दिशा पाहू शकता. तर आता इथे काय म्हणले, दक्षिण दिशा आग्नेय झाली, तर दक्षिण कोणती, ही आहे. तर ही काय झाली, आग्नेय दिशा झाली. म्हणजे आग्नेय इकडं असते, तर ही आग्नेय आली इकडे दक्षिण दिशेच्या जागी. तर नैऋत्य दिशेस कोणती दिशा असेल, तर नैऋत्य दिशा कोणती असते, इथे नैऋत्य दिशा असते. तर ह्या जागी कोण जाणार आहे, तर इथली दक्षिण दिशा नैऋत्याला कोणती दिशा जाणार आहे तिकडे, तर ही नैऋत्य दिशा इथे होती. पण आता इथे आग्नेय इथं आल्या म्हणजे दक्षिण इथे येणार. आणि ही नैऋत्य जी आहे तर ती कुठे येणार आहे, तर ती पश्चिमेला येणार आहे. म्हणजे हेच आपलं ॲन्सर असणार आहे. तर नैऋत्य दिशेस कोणती दिशा येईल, तर नैऋत्य दिशा सध्याला जी आहे तर ती पश्चिम दिशेला येणार आहे. म्हणजेच ऑप्शन 2 जे आहे तर ते आपलं ॲन्सर असेल. तर इथे प्रश्न असा विचारला आहे की नैऋत्य दिशा सध्या कोणत्या दिशेला आहे, तर ती पश्चिम दिशेला आहे. ऑप्शन 2 जे आहे तर ते आपलं ॲन्सर असेल. पुढील प्रश्न पाहूयात, प्रश्न क्रमांक 81. तर काय दिलं इथे आपल्याला, 5 तासाचे 25 सेकंदाशी गुणोत्तर काय असेल. तर आता 5 तास म्हणजे किती, एका तासात किती, तर आता इथे सेकंदामध्ये कन्वर्ट करावं लागेल. तर एका तासात किती, 3600 सेकंद म्हणजे 3600 सेकंद असतात. म्हणजे 5 तासाचे 5 गुणवले 3600 हे, आणि किती, 25 सेकंदाशी गुणोत्तर काढायचं आहे म्हणून भागिले 25. तर इथे जर तुम्ही 5 ने भागावला, 5 एके 5, 5 5 25. पर 36ला जर 5 ने भागलं, 5 एके 5, 5 7 35, उरले 1, वरून घेतले 0, 5 दोन्ही 10 आणि शून्याला 0 म्हणजे काय राहतं, 720 आणि ते खाली 1 राहतं. म्हणजे 720 भागिले 1 किंवा 720 1 हे काय असणार आहे, 5 तासाचे 25 सेकंदाशी गुणोत्तर असेल. ऑप्शन 4 जे आहे तर ते आपलं ॲन्सर असेल. पुढील प्रश्न पाहूयात, प्रश्न क्रमांक 82. तर काय दिलं इथे आपल्याला, एका धावण्याच्या स्पर्धेत अमरच्या पुढे 7 स्पर्धक होते. म्हणजे अमर ज्या जिथे आहे तर त्याच्या पुढे 7 स्पर्धक होते. अशोक अमरच्या मागे 4था होता. म्हणजे अमरच्या मागच्या बाजूला 4थ्या नंबरवर अशोक होता. अशोकचा शेवटून 8वा क्रमांक होता. म्हणजे अशोक ज्या दिशेला होता शेवटून, तर त्याचा जो क्रमांक आहे तर तो शेवटून 8वा क्रमांक होता. तर त्या शर्यतीत एकूण किती स्पर्धक होते. तर आता गणितात दिल्याप्रमाणे तुम्ही इथे पाहू शकता. तर बघा आपल्याला काय दिलेलं आहे, अमरच्या पुढे 7 स्पर्धक होते. म्हणजे इथे जर तुम्ही पाहिलं तर इथे जर अमर इथे असेल तर त्याच्या पुढे 7 स्पर्धक असणार आहेत आणि 8वा जो आहे तर तो अमर असणार आहे. अमर आणि अशोक जो आहे तर अमरच्या नंतर 4था आहे. म्हणजे अमर आणि अशोकमध्ये 3 मुले असणार आहेत आणि अशोकचा नंबर कितवा आहे, इकडून शेवटून कितवा त्याचा 8वा आहे. म्हणजे त्याच्या मागे अजून किती 7 मुले असणार आहेत. इथे जर तुम्ही पाहिलं तर एकूण किती झाले, हे 7 हे 3 आणि हे 7 म्हणजे 14 आणि 3 17 आणि अमर अशोक 2 म्हणजे किती झाले 19. म्हणजे 19 जे आहे तर त्या रांगेमध्ये एकूण मुले असणार आहेत किती 19. तेच आपलं ॲन्सर असेल. म्हणजेच तर इथे 19 जे आहे तर ते ऑप्शन 3 मध्ये दिलेलं आहे, तेच आपलं ॲन्सर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात, प्रश्न क्रमांक 83. तर आता इथे काय दिलं आपल्याला,
मीटरच्या दोरखंडाचे 1-1 मीटरचे तुकडे कापून तयार करायचे आहेत. म्हणजे आता मीटरच्या दोरखंडाचे 1-1 मीटरचे तुकडे आपल्याला कापून म्हणजे करायचे आहेत. प्रथम त्या दोरखंडाचे 2 टोके एकत्र जुळवून घेतली. म्हणजे आता समजा हा जर दोरखंड आहे तर त्याने काय केलं तर हा दोरखंड म्हणजे दोन्ही टोके जे आहेत तर ते एकत्र अशी जुळवून घेतली. तर हवे असलेले तुकडे मिळवण्यास कमीत कमी किती वेळा आपल्याला कापावे लागेल. तर इथे दोरखंड जो आहे तर इथे त्याने द्यायचं राहिलेला आहे तर किती 69 मीटर लांबीचा दोरखंड दिला आहे. तर आता आपल्याला त्या दोरखंड कापायचा आहे. तर आता असा जो दोरखंड असेल तर असा जर आपण ते जुळवला तर आपल्याला इथे किती तुकडे करावे लागतील जेणेकरून कमीत कमी त्याचे किती वेळा कापावं लागेल. तर आता इथे काय करावं लागेल 69 भागिले आपल्याला 2 करावं लागेल. म्हणजे 69 भागिले 2 जर केलं तर पूर्णांक किती येतो तर तो म्हणजे किती येतो 34 येतो. मग 34 दोन्ही 68 पॉईंट येतं. आपल्याला काय करावं लागतील एकूण 34 कट मारावे लागतील. म्हणजे असे 34 जर कट मारले तर त्याचे किती 69चे किती 68 आणि हा एक इथला 69 म्हणजे 69 भाग जे आहेत तर त्याचे आपल्याला मिळणार आहेत. म्हणजे इथे 69 द्यायचं त्याने राहिलेलं तर एकूण आपल्याला किती कट कापावे लागतील असं विचारलेलं होतं. तर इथे त्याचा डायरेक्ट आन्सर असणार आहे 34 कट कापावे लागतील. ऑप्शन 4 मध्ये दिले. तर प्रश्न क्रमांक 85 तुम्ही इथे पाहू शकता. तर इथे आपल्याला एक अक्षर मालिका दिलेली आहे. तर काय दिलेलं आहे A.BA.CBAAC.AA. परत BA. तर आता ही अक्षर मालिका याप्रमाणे दिलेली आहे. तर ते जिथे जिथे डॉट आहे तर तिथे काय अक्षर येतील ते आपल्याला शोधायचं. तर त्या PDF मध्ये थोडी प्रिंटिंग मिस्टेक आहे. तर याप्रमाणे ही अक्षर मालिका आहे तुम्ही इथे पाहू शकता A.BA.CBAAC.AA.BA. तर असे जेव्हा येतात तेव्हा काय करायचे याचे गट पाडायचे. इथे जर तुम्ही पाहिलं तर एकूण किती अक्षरे आहेत तर एकूण 16 अक्षरे आहेत. म्हणजे त्याचे 4-4चे गट पडू शकतात. तर आता इथे जर तुम्ही नीट जर ऑब्झर्वेशन केलं तर A नंतर डॉट आहे परत B आहे परत A आहे. इथे जर तुम्ही पाहिलं तर इथे CBAAC म्हणजे BAAC याप्रमाणे इथे जर तुम्ही पाहिलं तर BAAC. मग इथे जर तुम्ही पाहिलं तर इथे ACBA याप्रमाणे देखील येऊ शकतं. ACBA ACBA याप्रमाणे इथे येऊ शकतं. म्हणजे ACBA. मग इथे जर तुम्ही पाहिलं तर इथे काय येणार मग आता इथे जर व्यवस्थित जर ऑब्झर्वेशन केलं AACB याप्रमाणे येतं. काय येतं AACB. तर आता इथे AACB म्हणजे A नंतर काय आता इथे पुढे B आहे म्हणल्यावरती C असणार आहे. म्हणजे AACB परत इथे AA आणि हे CB मग इथे A येणार आहे. परत AAC आणि इथे B म्हणजे हा एक गट हा एक गट हा एक गट. आता पुढे काय AA आणि इथे डॉट आहे म्हणजे इथे C असणार. AACB याप्रमाणे हा गट चालू आहे. मी रिकाम्या जागी जर तुम्ही पाहिलं तर CABC काय भरावं लागेल आपल्याला CABC हे जे आहे तर ते 3 म्हणजे 4 शब्द आपल्याला भरावे लागतील. तर ते CABC भरावे लागतील. तर इथे ऑप्शन 1 मध्ये दिलेलं आहे. तर इथे E दिलेलं आहे तर इथे E नाही तर इथे C आहे CABC. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 86. तर इथे काय दिलेलं आहे आपल्याला इथे देखील आपल्याला एक अंक मालिका दिलेली आहे. काय दिलेली आहे 0 6 24 60 120. तर पुढे काय तर आता इथे जर तुम्ही नीट ऑब्झर्वेशन केलं तर तर इथे काय दिसतं तुम्हाला 0 म्हणजे काय 1 चा घन वजा 1. 1 चा घन किती असतो तर 1 वजा 1 0. त्याप्रमाणे इथे 6 म्हणजे 2 चा घन वजा 2 म्हणजे 2 चा घन किती असतो 8 वजा 2 म्हणजे 6. तर या प्रमाणात हे घेतलेलं आहे तुम्हाला आता समजलं असेल. तर पुढे काय 3 चा घन वजा 3 चा घन असतो 27 मधून 3 गेले राहतात 24. त्याप्रमाणे आता पुढे काय आहे 60 आहे. 4 चा घन किती असतो 64 वजा 4 किती 60. त्याप्रमाणे पुढे 120 आहे म्हणजे 5 चा घन 125 वजा 5. तर आता पुढे काय यायला पाहिजे 6 चा घन वजा 6. तर 6 चा घन किती असतो तर तो 216 असतो आणि 216 मधून जर 6 गेले तर राहतात किती 210 आहे ते तुम्हाला ऑप्शन बी मध्ये दिसत आहे. तर तेच आपलं आन्सर असणार आहे. पुढे प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 87. तर इथे आपला गटात न बसणारे पद ओळखायचे आहे. तर काय काय दिले वीणा सतार सारंगी व बासरी. तर आता इथे जर तुम्ही पाहिलं तर वीणा त्याप्रमाणे सतार आणि सारंगी हे काय तर तंतू वाद्य आहेत. म्हणजे तारेने
म्हणजे याचा ध्वनी निर्माण होतो. तर तुम्ही पाहिला असतील विना सतार सारंगी त्या हाताने आपण वाजवतो, तार असते त्यावर. पण बासरी कसं आहे तर आपल्याला तोंडाने वाजवावं लागतं. म्हणजे कसं शिशीर वाद्य आहे बासरी, सनई, तर हे शिशीर वाद्यामध्ये मोडतात. म्हणजे बासरी जो आहे तर तो वेगळ्या गटात मोडतो आणि विना सतार सारंगी एका गटात येतात. म्हणून ऑप्शन 4 जे आहे तर ते बासरी गटात न बसणारे पद असेल. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 88. सोबतच्या आकृतीत एकूण रेषाखंडे किती आहेत? तर आता इथे जर तुम्ही आता आकृती आपण झूम करून थोडी पाहूया. तर इथे जर तुम्ही पाहिलं तर आपल्याला काय काय दिलेलं आहे ते ABCDE. तर आता इथे 5 बिंदू दिलेले आहेत आणि एक मोठी रेषा दिलेली आहे. तर एकूण रेषाखंड आपल्याला विचारलेले आहेत. तर जेव्हा तुम्हाला एक अशी रेषा दिलेली असते व त्यावर असे बिंदू दिलेले असतात तर काय असतात, जेवढे बिंदू असतात ना त्याच्या डबल रेषाखंड असतात, एवढंच तुम्ही लक्षात ठेवा. तर आता इथे ABCDE एकूण किती 5 बिंदू दिसत आहेत. म्हणजे 5च्या डबल किती 10. म्हणजे यामध्ये एकूण किती रेषाखंड असणार आहेत तर 10 रेषाखंड असणार आहेत. तर 10 इथे तुम्हाला ऑप्शन 3 मध्ये दिसत आहे, त्याचं आपलं आन्सर असेल. तर एकूण रेषाखंड विचारले तर ते जेवढे बिंदू असतात त्याच्या डबल रेषाखंड तयार होतात. ऑप्शन 3 जे आहे तर ते आपलं आन्सर असेल 10. तर पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 89. तर आता इथे देखील एक आकृती दिली आहे. तर सोबतच्या आकृतीत एकूण त्रिकोण किती आहेत आपल्याला शोधायचं आहे. तर कसं शोधतो आपण हे, तर बघा यासाठी एक शॉर्ट ट्रिक असते. तर काय करायचं, इथे जेवढे त्रिकोण आहेत तर त्यामध्ये अंक लिहून घ्यायचे. 1 2 3 4 5 आणि किती 6. ह्या सर्वांची बेरीज करायची. 6 आणि 5 11 आणि 4 15, 15 आणि 3 18, 18 आणि 2 20 आणि किती 21. म्हणजे जेवढी बेरीज होते सरळ अंक लिहायचे आणि जेवढी बेरीज होते तेवढे जे आहे तर यामध्ये त्रिकोण असणार आहेत. किती आलं 21. तर 21 इथे ऑप्शन पर्याय 1 मध्ये तुम्हाला दिसत आहे, तेच आपला आन्सर असणार आहे. 21 म्हणजे 1 म्हणजे एकूण 21 त्रिकोण आहेत सोबतच्या आकृतीमध्ये. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 90. तर इथे काय दिलेलं आहे, मराठी महिन्यांच्या पुढे येणारा क्रम ओळखायचा आहे आपल्याला. तर आपल्याला इथे काय दिलेलं आहे क्रम, भाद्रपद, अश्विन, कार्तिक. तर पुढे काय येईल आपल्याला शोधायचं आहे. तर काय असतो, भाद्रपद, अश्विन, कार्तिक आणि पुढे मार्गशीर्ष असतो. तर चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, अश्विन, कार्तिक आणि पुढे मार्गशीर्ष. तर इथे पुढचा आपल्याला महिना शोधायचा होता. कार्तिक नंतर कोणता असतो मराठी महिना, तर तो मार्गशीर्ष असतो. तर मार्गशीर्ष इथे ऑप्शन 2 मध्ये दिलेलं आहे, त्याचं आपलं आन्सर असणार आहे. तर मराठी महिने देखील तुम्ही पाठच करून ठेवा, कारण कधीही काहीही विचारलं जाऊ शकतं. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 91. तर इथे काय दिलेलं आहे, 60.325 या संख्येतील 2 या अंकाची स्थानिक किंमत ही 6 अंकाच्या स्थानिक किंमतीच्या किती पट आहे. तर आता इथे जर तुम्ही पाहिलं 2 अंकाची स्थानिक किंमत किती आहे, 2/100 एवढी त्याची स्थानिक किंमत आहे. आणि 6ची स्थानिक किंमत किती आहे तर ती 60 आहे. 2/100 ही 60च्या किती पट आहे आपल्याला काढायचं आहे. म्हणजे किती पट असणार आहे तर ती, तर 60/2/100 म्हणजे किती, तर 60/2 म्हणजे 3 आणि 3×100 म्हणजे 3 जर तुम्ही केलं तर ते किती येतं 3000 येतं. 30×100 सॉरी 30×100 म्हणजे किती 3000 म्हणजे 1/3000 पट असणार आहे. किती 1/3000 पट जी आहे तर ती जी आहे तर ती 6 अंकाच्या स्थानिक किमतीच्या पट असणार आहे. 2 अंकाची स्थानिक किंमत किती 1/3000 पट. ऑप्शन 4 मध्ये दिसत आहे तुम्हाला. म्हणजे हे कसे येणार, ह्या 2/100 ह्याच्या किती पट आहे म्हणजे त्याला आपल्याला ह्या 60ने भागावं लागेल. म्हणजे 2/100 भागिले 60 जर केलं तर काय येतं 2/6000 येतं. आता 2/6000 म्हणजे काय, बेके 6 म्हणजे 1/3000 याप्रमाणे येतं. मी आत्ता सांगितल्याप्रमाणे ऑप्शन 4 जे आहे तर ते आपलं योग्य आन्सर असेल. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 92. 12 सेकंदास 1 याप्रमाणे अर्ध्या तासात किती पोळ्या लाटून होतील. तर आता 12 सेकंदाला 1. तर आता अर्ध्या तासातले आपल्याला काय करावं लागतील, एकूण सेकंद किती आहेत तरी काढावं लागतील. अर्ध्या तासात काय 30 मिनिट असतात आणि 30 मिनिटाचे एकूण 30×60 सेकंद एवढे सेकंद आले. तर आता किती 12 सेकंदाला 1 म्हणजे आपल्याला काय करावं लागेल, ह्या 12ने या एकूण सेकंदाला भागावे लागेल. तर 12×1 12×5 60 म्हणजे इथे राहिलं काय 30×5 म्हणजे किती 150 म्हणजे 12 सेकंदाला 1 याप्रमाणे अर्ध्या तासात किती 150 जे आहेत तर त्या पोळ्या लाटून होतील. ऑप्शन 2 जे आहे तर ते आपलं योग्य आन्सर असेल. पुढील प्रश्न पाहूयात. तर प्रश्न क्रमांक 94 काय दिलेला आहे ते 7 + 35/7 - 3 ×
4. तर आता इथे जर तुम्ही पाहिलं तर हे कसं येतं 7 अधिक 35 भागिले 7. तर आता 35 भागिले 7 आपण असं इथे लिहून घेऊ आपण. 7 अधिक 35 भागिले 7 वजा 3 परत गुणुले 4. तर याप्रमाणे आहे. तर आता इथे अगोदर भागाकार होणार. 7 1 7 7 5 35 म्हणजे 7 आणि 5 किती इथे आलं 12 आलं. म्हणजे 12 वजा आहे 4 त्रिकोण किती 12. म्हणजे 12तून 12 गेले राहिले किती 0. म्हणजे याचा आन्सर काय असणार आहे 0. ऑप्शन 4 मध्ये दिलेला आहे तेच आपलं आन्सर असेल 0. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 95. 360 ची 1/6 पट ही कोणत्या संख्येची 4 पट आहे. तर आपल्याला काय करावं लागेल आधी 306 ची 1/6 पट म्हणजे 360 भागिले जर 6 केलं तर किती येतं 6 6 36 म्हणजे 60 येतं. 60 तर ही कोणत्या संख्येची 4 पट आहे. तर आता 60 हे भागिले कोणत्या संख्येची 4 पट आहे म्हणजे त्याला आपण 4 न भागावं लागेल. तर किती 15 चौक 60 येतं. म्हणजे 15 ची 4 पट ही काय आहे 360 च्या 1/6 पटची चौपट आहे. म्हणजे 360 च्या 6 पट किती आलं 60 आणि हे जे आहे तर ते 15 च्या चौपट आहे. म्हणजे ऑप्शन 3 जे आहे तर ते आपलं आन्सर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 96. 72 ने निशेष भाग जाणारी खालीलपैकी संख्या कोणती. तर आता 72 ने निशेष भाग जाणारी दिलेली आहे आपल्याला. तर ज्याला 12 आणि 6 या दोन्ही संख्येने भाग जातो तर त्याला काय संपूर्ण संख्येला जो आहे तर तो म्हणजे त्या 72 निशेष भाग जातो. तर इथे आता डायरेक्ट तुम्हाला मी आन्सर सांगत आहे. तर आता इथे जर तुम्ही पाहिलं तर ऑप्शन 2 मध्ये 97,344. तर ह्या संख्येला जर तुम्ही पाहिलं तर 12 ने देखील भाग जातोय आणि 6 ने देखील भाग जातो. म्हणजे 12 आणि 6 ने भाग जात असेल तर त्या संख्येला संपूर्ण संख्येला 72 ने भाग जातो. तर आता इथे तुम्ही 12 ने भाग जातो 6 ने भाग जातो तर ही कसोटी लक्षात ठेवा तुम्ही. तर ऑप्शन 2 जे आहे तर ते आपलं आन्सर असेल. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 97. 2 संख्यांचा मसावी आणि लसावी अनुक्रमे 16 व 192 आहे. तर त्यापैकी एक संख्या जर 64 असेल तर दुसरी संख्या कोणती. तर आपला फॉर्म्युला काय असतो लसावी गुणुले मसावी बरोबर काय असतो पहिली संख्या गुणुले दुसरी संख्या असते. तर लसावी आणि मसावी आपल्याला दिलेला आहे 16 गुणुले 192 म्हणजे लसावी गुणुले मसावी आलं. आणि 2 संख्या कोणत्या एक संख्या 64 आहे आणि दुसरी संख्या आपण 1 मानायची म्हणजे 64 हे 1 आलं. तर हे 64 फक्त काय होणार आहे ह्या लसावी गुणुले मसावीचा गुणाकार आहे त्याला भागाकारात जाणार आहे. म्हणजे इथे भागिले 64 येईल इकडचं 64 जाऊन 16 1 16 16 चौक 64. 192ला जर 4 ने भागलं तर 4 1 4 4 चौक 16 उरले 3 4 8 32 किती येतं 48. म्हणजे दुसरी संख्या कोणती असणार आहे तर ती 48 असेल. ऑप्शन 2 मध्ये दिले ना तेच आपलं आन्सर असेल. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 98. पुढीलपैकी सर्वात मोठा अपूर्णांक कोणता. तर आता इथे जर तुम्ही पाहिलं तर ज्याचा छेद जो लहान असतो तर तो सर्वात मोठा अपूर्णांक असतो. तर आता इथे जर तुम्ही पाहिलं तर 3 हा छेद जो आहे तर ते सर्वात लहान दिसत आहे. बाकी ठिकाणी जर तुम्ही कंपॅरिझन केलं तर पॉईंटमध्ये जर तुम्ही काढलं तर इथे काय 10/3 जो आहे तर तो सर्वात मोठा अपूर्णांक येतो. म्हणजे ऑप्शन 2 जे आहे तर ते आपलं आन्सर असेल 10/3. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 99. तर काय दिले इथे 364 भागिले 5 परत त्याला भागिले 244 भागिले 5 बरोबर किती. तर हे कसं सॉल्व करतो आपण. तर याप्रमाणे आपल्याला अगदी लिहावं लागेल. म्हणजे 364 भागिले 5 भागिले 244 भागिले 5. तर आता इथे भागिले चिन्ह काढून गुणवले जर चिन्ह घेतलं तर हे खालचं वर व वरचं खाली होतं. म्हणजे 5/244 येतं. 364 भागिले 5 गुणवले 5/244. तर 5ला 5 कट होतं. इथे जर तुम्ही भाग गावला तर 364 भागिले 244 म्हणजे काय येतं तर इथे 46 भागिले काय येतं काय येतं 91 भागिले 61 येतं. काय येतं 91 भागिले 61. काय होतं 4 ने भाग जातो. 4 9 36 आणि 4 1 4 आणि ते 4 7 24 4 1 4 म्हणजे 91 भागिले 61 याचं आन्सर असायला पाहिजे. तर कशामध्ये दिले ते तर ते प्रिंटिंग मिस्टेकमुळे पर्याय त्यांनी दिलेला आहे. तर 91 भागिले जे आहे तर ते 61 हे तेच त्याचं योग्य आन्सर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात. तर आजच्या या व्हिडिओमधला शेवटचा प्रश्न काय आहे. एक काम 20 दिवसात पूर्ण करतो तेच काम पूर्ण करण्यास ब ला 30 दिवस लागतात. तर दोघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील. तर आता अ ला 20 दिवस आणि ब ला 30 दिवस लागतात. तर आता इथे जर आपण लिहिलं तर अ म्हणजे आता ए लिहूया. ए ला किती 20 दिवस आणि ब ला किती दिवस लागतात 30 दिवस लागतात. म्हणजे आपण काय करतो या दोघांचा लसावी काढतो. लसावी किती येतो याचा 60 येतो.
म्हणजे अ जो आहे तर तो एका दिवसात एकूण जे काम आलं तर त्यांचा लसावी, म्हणजे एकूण 60 भाग जे आहे तर ते काम आहे. तर आता ह्या 60च्या एका दिवसात किती काम करतो, 60 भागिले 20 म्हणजे एका दिवसात 3 भाग संपवतो. बी जो आहे तर ह्या 60ला 30 ने भाग, तर एका दिवसात त्या कामाचा 2 भाग संपवतो. दोघे मिळून 3 अधिक 2 किती, एकूण 5 भाग संपवतात त्या कामाचा. तर ते काम संपूर्ण काम किती आहे तर 60 भाग हे काम आहे. तर दोघे मिळून एका दिवसात 5 भाग संपवतात, म्हणजे एकूण काम 60 भागिले त्यांचं एका दिवसाचं 5 भागाचं काम. यांचा जर भागाकार केला तर किती येतं 12. ते 12 जे दिवस आहेत तर त्या दोघांना एकूण ते काम संपवण्यास लागणार आहे. तर 12 जे आहे तर ते ऑप्शन 2 मध्ये तुम्हाला दिसत आहे. तर याचं योग्य आन्सर काय असेल तर ते दोघे मिळून ते काम 12 दिवसात पूर्ण